नमस्कार. आजच्या मीटिंगसाठी जमलेल्या सर्वांचे हार्दिक ए-आय-सी-पी-टी-आर तर्फे हार्दिक स्वागत. आपल्याला माहीतच आहे, की याच्या अगोदरही आपण 2-3 सेमिनार्स घेतलेले होते आपल्या वेगवेगळ्या ऑनलाईन टेक्नॉलॉजीबद्दल. ऑनलाईन टेक्नॉलॉजी, ऑनलाईन टेक्निकल याच्यामध्ये असेसमेंट आणि ऑनलाईन टीचिंग याबद्दल घेतले होते. तर आजचं आपलं सेमिनार आहे डिजिटल मार्केटिंगवरती. तर पाध्ये सरना मी विनंती करतो, की त्यांनी आजच्या सेमिनारबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. नमस्कार. ए-आय-सी-पी-टी-आर प्रायव्हेट लिमिटेड वेबिनार सिरीज मध्ये आजचा जो विषय आहे तो डिजिटल मार्केटिंग. श्री अनिरुद्ध पटवर्धन यांना मी रिक्वेस्ट करणार आहे की त्यांनी डिजिटल मार्केटिंग बद्दल थोडीफार आपल्याला माहिती द्यावी. पण त्याच्या आधी मी त्यांचा परिचय आपल्याला करू इच्छितो सर, की ते सर तुमचा हे व्हिडिओ फक्त थोडासा व्यवस्थित करा. ओके. खाली घ्या. चेहरा दिसत नाहीये. खाली घ्या. आता ओके सर, आता बोलू शकता. तर सॉरी, थोड्या टेक्निकल याच्या प्रॉब्लेम मध्ये. तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? तर टेक्नॉलॉजी, इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा वापर करून आपल्या जे अल्टिमेट गिराईक आहे, कस्टमर आहे, त्यांच्यापर्यंत आपण कसं पोहोचायचं हे डिजिटल मार्केटिंगचं टेक्निक आज अनिरुद्ध सरांकडून आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर डिजिटल मार्केटिंग मध्ये कुठले टूल्स वापरायचे, कुठल्या पद्धतीने आपल्या सेंटर्सचा आपला व्यवसाय वाढवायचा आणि आज डिजिटल मार्केटिंगची आवश्यकता काय आहे याविषयी आपण त्याच्याकडनं आज जाणून घेणार आहे. सर्वप्रथम मी त्यांची आज थोडीफार आपल्याला माहिती देऊ इच्छितो की सर फार्मासिस्ट आहेत, त्यांनी एम.फार्म केलेला आहे. त्याचबरोबर वेलिंग्टन इन्स्टिट्यूट मधनं त्यांनी MBA आणि मुंबई युनिव्हर्सिटी ज्याला MMS म्हणतात असा त्यांनी कोर्स पूर्ण केलेला आहे. आणि सर एक सर्टिफाईड प्रॅक्टिशनर आहेत न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये. त्याचबरोबर त्यांनी बरेचसे ऑनलाईन जे कोर्सेस आहेत डिजिटल मार्केटिंग वरती त्यांनी त्याचा बऱ्यापैकी अभ्यास करून त्यांनी बऱ्याच जणांना याच्यावरती प्रशिक्षण दिलेलं आहे. तर असे हे आपल्याला जे अनिरुद्ध सर आहेत त्यांच्याकडनं आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे. त्याचबरोबर मला आपल्याला सांगू इच्छितो की सरांचं या डिजिटल मार्केटिंग आणि मार्केटिंग वरती साधारणतः 28 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. आणि आपल्या 28 वर्षांच्या एक्सपिरियन्स मध्ये त्यांनी बऱ्याच ठिकाणी आपल्याला मार्केटिंग म्हणा, सेल्स म्हणा या ठिकाणी आपलं काम केलेलं आहे. आणि साधारणतः 2012 मध्ये त्यांनी सेतू क्रिएशन्स नावाची स्वतःची एक कंपनी चालू केलेली आहे. आणि सेतू क्रिएशनचा सगळ्यात मोठा व्यवसाय जो आहे तो ब्रँड स्ट्रॅटेजी आणि ब्रँड मॅनेजमेंट, इंटरनल ब्रँडिंग हे सेतूचं एक मोठं काम किंवा योगदान आपल्याला अनिरुद्ध पटवर्धन सरांकडनं बघायला मिळतं. आणि त्यांचे सगळ्यात महत्वाचे जे क्लायंट्स आहेत ते सँडोज सारखे क्लायंट बरेच आपल्याला बघायला मिळतील. मी अनिरुद्ध सरांना सांगतो की त्यांनी आपल्याला याविषयी थोडेफार मार्गदर्शन करावे. त्याचबरोबर डिजिटल मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंग मध्ये काय ऍडव्हान्टेजेस आहेत, काय डिसएडव्हान्टेजेस आहे त्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती द्यावी. आणि आज हे वेबिनार संपल्यानंतर सगळ्यांना डिजिटल मार्केटिंगचं महत्व समजलेलं असेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. अनिरुद्ध सरना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सेशन स्टार्ट करावं. अनिरुद्ध सर. धन्यवाद पाध्ये सर. मला वाटतं माझा आवाज येतोय आता व्यवस्थित? बरोबर आहे सर. ओके सर. धन्यवाद. सो पाध्ये सरांनी जी काही ओळख करून दिली त्याच्याबद्दल त्यांचे आभार. आता तुमच्यापैकी जे कोणी 30-40-100 लोक आपापल्या घरी म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्या बिझनेस सेंटर मध्ये जाऊन बसलेले असतील हे प्रेझेंटेशन किंवा सेशन ऐकायला, त्या सगळ्यांचं स्वागत. आपण तसे पहिल्यांदाच भेटतोय आणि दुर्दैवाने म्हणता येईल की खऱ्या भेटीची मजा नाहीये. जो कोणी करोना किंवा कोविड आहे त्यांनी थोडंसं आपलं पंचायत करून ठेवलेली आहे. आतापर्यंत मी स्वतः 1000 पेक्षा जास्त सेशन्स घेतली असतील
पण त्यातली 99.9% म्हणजे जवळजवळ सगळी सेशन्स ही समोरासमोर होती, जिथे आपल्याला आय कॉन्टॅक्ट म्हणतो आपण ज्याला, तो ठेवता येतो, एकमेकांना आपण बघू शकतो. आता असं झालंय की तुम्ही मला बघू शकताय या पडद्यावर, या स्क्रीनवर, पण मी तुम्हाला बघू शकत नाहीये बऱ्याच जणांना. आणि तुम्ही जरी तुमचे व्हिडिओज ऑन ठेवलेत तरी इट इज गोइंग टू बी almost impossible to have an eye-to-eye contact. So yes, that's a lacuna. So असं म्हणतात की प्रत्येक टेक्नॉलॉजीला काहीतरी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतात. So on one hand we are reaching out to so many people, but at the same time unfortunately I'm not able to see all of you, and that's a big drawback for me because I draw a lot of inspiration from each one. So I'm going to assume, virtually I'm seeing you and you are of course seeing me. Before I begin the session, let me say hi to all of those who are younger to me. A big namaskar to all those who are my age or above my age. Number two, thanks to Mr. Padde, whom I know for last over 10 years now. He was, as usual, very elaborate and very nice in his introduction. Yes, I do have 28 years experience, but as far as digital is concerned, for the first time I got exposed to digital in 1994 when we purchased a computer at home. So digital आणि marketing याच्याबद्दल आपण बोलूच. तिसरी गोष्ट, ड्युरिंग दिस सेशन आय नो इट्स लिटिल डिफिकल्ट. नॉर्मली आमच्या सेशन्समध्ये म्हणजे मार्केटिंग सेशन्स, सेल्स सेशन्स, प्रॉडक्ट मॅनेजमेंटची आमची सायकल मीट्स असायच्या, त्याच्यामध्ये आम्ही म्हणायचो की दुपारी 2ची वेळ फार धोक्याची वेळ असते. आय एम शुअर बहुतेक सगळ्यांची जेवणं मस्त झालेली असतील, आता सगळे घरी आहोत, आज रविवार आहे, त्यामुळे चांगला कुठल्या तरी पदार्थावर ताव मारलेला असणार आपण सगळ्यांनी. थोडस food is a sedative, they say, and I'm on a virtual meeting, but let's try. आणि मी पाद्यजनांना विनंती करेन की त्यांना स्वतःला असं वाटलं की हे थोडंसं कंटाळवाणं होतंय, थोडं बोरिंग होतंय, प्लीज डू इंटरव्हीन आणि आपण आयदर प्रश्न घेऊ एखादा किंवा दुसरं काहीतरी कमेंट करू. Last but fourth thing before I begin with the session, डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस जे असतात ते साधारण 1 महिन्यापासून 12 महिन्यापर्यंत सुद्धा असतात. त्यामुळे डिजिटल मार्केटिंगवर 40 मिनिटं ते 50 मिनिटात बोलणं, त्याच्यामध्ये नॅचरली खूप गोष्टी सुटणार आहेत. हा एक ओव्हरव्ह्यू आहे, हे एक इंट्रोडक्शन आहे, आणि आय ट्राय टू बी ॲज brief as possible in terms of technicalities, jargons. मी तुम्हाला अगदी मोकळेपणाने सांगतो, जार्गन्स यात फक्त 3 स्लाइड्सवर आहेत. ज्या काही सगळ्या जार्गन्स मला मिळाल्या डिजिटल मार्केटिंगमध्ये, ज्या काही मी शिकलो, त्या सगळ्या गोळा करून मी फक्त 3 स्लाइड्समध्ये ठेवलेल्या आहेत, आणि बाकीच्या स्लाइडमध्ये आपण गप्पा मारतो. आणि अजून एक अट्रॅक्शन, शेवटी या सेशनच्या तुम्हाला एक मी सुंदर व्हिडिओ दाखवणार आहे, and I'm sure you will enjoy that video. तो व्हिडिओ म्हणजे काय कुठला तरी इन्स्पायरिंग व्हिडिओ किंवा मोटिवेशनल व्हिडिओ असलं काही नाही आहे. तो व्हिडिओ म्हणजे डिजिटल मार्केटिंगचं 2019 मधलं एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. तर मग सुरू करूया. ओके सर. ग्रेट. मला याच्या आधीची स्लाइड लागेल एक प्लीज, जिथे ऑब्जेक्टिव्ह लिहिलेलं आहे. येस. सो हे जे काही 4 आपण बुलेट पॉइंट्स इथे टाकलेले आहेत, हे आजच्या सेशनची ऑब्जेक्टिव्ह आहेत. मी काही ती वाचून दाखवत नाही, तुम्हाला सगळ्यांना छान वाचता येतं. बाय नाव यू मस्ट हॅव ऑलरेडी टेकन अ ग्लान्स ॲट व्हॉट इट इज. 2 गोष्टी या स्लाइडवर मी सांगेन. स्विगी, झोमॅटो डिजिटल मार्केटिंग करून ऑनलाईन फूड विकतात, म्हणजे ज्याला आपण अन्न म्हणतो ते विकतात. Amazon, बिग बास्केट सारख्या कंपन्या आपल्याला ग्रोसरी, किराणा माल विकतात.
ओला उबर सारख्या कंपन्या आपल्याला कॅब सर्व्हिस विकतात ऑनलाईन. हा झाला स्पेक्ट्रमचा एक एंड. म्हणजे काय, तुम्ही म्हणाल ठीक आहे हो, फूड आणि ग्रोसरी हे काय कांदा बटाटा हे फार मोठी प्रॉडक्ट्स नाहीयेत. पण दुसऱ्या साईडला आपल्याला फ्लाईट तिकीट्स, मोठ्या मोठ्या कार्स, म्हणजे तुमचे मर्सिडीज, दे डू देअर ऑनलाईन मार्केटिंग. मर्सिडीज आहे, BMW आहे, प्रीमियम कार ज्याला आपण म्हणतो, किंवा अहो चक्क सोनं सुद्धा विकलं जातं ऑनलाईन. याचा अर्थ कांदे बटाट्यापासून सोन्यापर्यंत सगळं ऑनलाईन विकलं जातंय आजच्या काळात. म्हणजेच ही एक नीड आहे. आणि हे जर सगळं विकलं जातंय तर काहीही विकलं जाऊ शकतं. ते कसं विकायचं ते आपण बघू. सो हे थोडस ऑब्जेक्टिव्ह मध्ये मला विशद करायचं होतं. नाव विल गो टू द नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो डिजिटल आणि मार्केटिंग याच्यामध्ये दोन शब्द आहेत. एक म्हणजे डिजिटल. तुम्ही सगळे कम्प्युटर कोर्स कंडक्ट करणारे गुरुजन आहात, त्यामुळे तुम्हाला मी डिजिटल बद्दल सांगण्यात काही तसा पॉइंट नाही. एकच वाक्य सांगतो फ्रॉम अ टेक्निकल पर्स्पेक्टिव्ह. डिजिटल आपल्या कम्प्युटरला आपण वाचतो तसं वाचता येत नाही. त्याला 0 1 येस नो आहे नाही एवढ्याच प्रकारे वाचता येतं. त्यामुळे कम्प्युटरची जी काही भाषा आहे त्याला आपण डिजिटल म्हणतो. सो एनिथिंग विच अ कम्प्युटर कॅन रीड इज डिजिटल. सो डेटा सिग्नल्स जे काही आहे ते कम्प्युटरनी वाचायचं असेल, त्याला जर कळायचं असेल तर ते या वेगळ्या फॉर्म मध्ये, फॉर्मॅट मध्ये प्रोसेस केलं जातं, त्याला डिजिटल. सिम्पल. कमिंग टू मार्केटिंग. व्हॉट इज मार्केटिंग? सो मार्केटिंग बद्दल बरेच डेफिनेशन्स आहेत. तुम्ही गुगल केलं तरी, बघा मी पटकन म्हटलं गुगल केलं, सो गुगल केलं तरी तुम्हाला मिळतील, किंवा पुस्तकांमध्ये तुम्ही वाचली असतील पूर्वी. मला जे आवडलेलं आहे मार्केटिंगचं डेफिनेशन ते मी तुम्हाला सांगतो इथे. ते म्हणजे मार्केटिंग इज नथिंग बट लुकिंग ॲट द बिझनेस फ्रॉम अ कस्टमर्स पर्स्पेक्टिव्ह और कस्टमर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. सो हे झालं डिजिटल म्हणजे काय आणि मार्केटिंग म्हणजे काय. आता आपण पुढच्या स्लाइडकडे घेऊया. म्हणजे डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, तर एनिथिंग which can be sold, marketed, talked about on an electronic device using internet. So businesses do leverage various forms of digital marketing, like search engine marketing, social media marketing, email marketing. I'm sure you have heard these terms, and there's nothing new for you as far as this is concerned. Formally, this is the definition of digital marketing. Last but not the least, connecting with your current and future or prospective customers. That's one more objective behind digital marketing. Now next slide will थोडीशी गमतीची स्लाइड आहे. मला स्वतःला या स्लाइडने थोडंसं आश्चर्यकारी केलं. I don't know how many of you have heard this term called Google Trends. So Google Trends नावाचं एक प्रॉडक्ट आहे. आता हे शब्दच अगदी क्लिअर आहेत. गुगल आपल्याला माहिती आहे काय आहे, सर्च इंजिन आहे, ही एक कंपनी आहे. आणि सर्च म्हटलं की गुगल हा ब्रँडच येतो आपल्या डोळ्यासमोर. पण हा गुगल ट्रेंड्स हे गुगलचं एक प्रॉडक्ट आहे. आता गुगल 98 सालापासून आता 2020 म्हणजे जवळजवळ 22 वर्ष गुगल अस्तित्वात आहे. आणि या 22 वर्षात गुगलकडे बिलियन्स अँड बिलियन्स ऑफ बाइट्स ऑफ डेटा they have acquired or they have stored with themselves. आणि ते जेव्हा त्यांनी अनालिसिस केलं या डेटाचं, तेव्हा त्यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या आणि त्यांनी तो हळूहळू मॉनिटायझेशन सुरू केलं. सो हा गुगल ट्रेंड जो आहे, यू कॅन ऍक्च्युअली गुगल दिस टर्म कॉल्ड गुगल ट्रेंड, गो ऑनलाईन अँड देन एंटर एनी की टर्म, एंटर एनी की वर्ड. कीवर्ड हा एक खूप मोठा शब्द आहे डिजिटल मार्केटिंग मधला. तुम्हाला जो पाहिजे तो कीवर्ड तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये, आणि तो टाकल्यावर गुगल तुम्हाला दाखवतं की गेल्या 6 महिन्यात, गेल्या 1 वर्षात, गेल्या 5 वर्षात हा कीवर्ड कसा कसा याचा प्रोग्रेस झालाय, किती लोकांनी, याचं पर्सेंटेज काय आहे, किती लोकांनी हा कीवर्ड
सर्च केलेला आहे. तुम्ही गंमत म्हणून काय केलं, डिजिटल हा कीवर्ड टाकला गुगलमध्ये, गुगल ट्रेंड्समध्ये, आणि तुम्हाला जी निळी लाईन दिसतीये, मागची स्लाइड प्लीज, हा ही स्लाइड बरोबर, ही जी निळी ब्लू कलरची लाईन दिसतेय, दॅट करस्पॉन्ड्स टू द वर्ड डिजिटल. म्हणजे काय, 5 वर्षात, सो एक्स ऍक्सिस वर नंबर ऑफ पीपल हू और नंबर ऑफ टाइम्स दिस टर्म वॉज सर्च, ते आहे 5 वर्षात तुम्हाला ट्रेंड दिसतोय, आणि खालची लाल लाईन आहे ते मार्केटिंग, लोकांनी किंवा किती वेळा बघितलं गेलं ते दिसतंय. आश्चर्याची गोष्ट मला जी तुम्हाला सांगायची आहे की मार्केटिंग पेक्षा डिजिटल हा शब्द जास्त वेळा शोधला गेलाय, ऑलमोस्ट ट्वाइस, 2 पट. And this was something very surprising for me, who is a hardcore marketer. Next slide please. कोणाला काही कळलं नसेल तर यू आर फ्री टू आस्क क्वेश्चन इन बिटवीन. आय थिंक आपण लिहून क्वेश्चन पाठवू शकतो, सो दॅट, कारण प्रत्येक मागची स्लाइड ही पुढच्या स्लाइडला फीड करणारी असणार आहे. त्यामुळे इफ यू हॅव एनी क्वेरीज प्लीज फील फ्री टू आस्क. पुढचं म्हणजे डिजिटल मार्केटिंग ही टर्म जेव्हा आपण सर्च करतो गुगल ट्रेंडमध्ये, तेव्हा तुम्हाला हे अशी निळी लाईन दिसते. गेल्या 5 वर्षात 25 वरून 100 म्हणजे 4 पटींनी हे सर्च करणं वाढलेलं आहे. सो इंडियामध्ये डावीकडे तुम्हाला इंडिया हा शब्द दिसत असेल, त्याच्या पुढे पास्ट 5 इयर्स दिसत असेल, आणि ऑल कॅटेगरीज दिसत असेल. सो भारतामध्ये गेल्या 5 वर्षात 4 पट ही टर्म जास्त शोधली गेली आहे गुगलवर. आता याच्यावरनं तुम्हाला अंदाज आला असेल आणि तुम्हाला माहिती आहे इन जनरल की दिस मार्केट इज एक्सपांडिंग एक्सपोनेन्शियली. So at this point in time, I would like to introduce something called as an entrepreneur. What is entrepreneur? पानवाला, बिडीवाला, नंतर किराणा मालाच्या दुकानात गल्ल्याच्या मागे बसलेला शेठ, सोन्याच्या पेढीवर गल्ल्याच्या मागे बसलेला शेठजी, हे एंटरप्रेन्योर्स आहेत का ट्रेडिंग मध्ये आहेत? तर माझ्या मते, आय मे बी रॉंग, पण माझ्या मते हे लोक ट्रेडिंग मध्ये आहेत. तुम्ही सगळेजण जे तिथे बसलेले आहात आणि ऐकताय हे सेशन, माझ्या मते तुम्ही एंटरप्रेन्योर्स आहात. वाय? मी असं का म्हणतोय? त्याला कारण आहे. कारण नंबर 1, यू आर लुकिंग ॲट अन अनमेट नीड. अनमेट नीड म्हणजे काय? जी नीड भागलेली नाही. आता तुम्ही बघितलं, डिजिटल हा शब्द जास्त शोधला गेलाय मार्केटिंग पेक्षा. डिजिटल मार्केटिंग हे 4 वेळा वाढलेलं आहे, एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे गेल्या 5 वर्षात. मी जास्त बघत पण नाहीये गेल्या 5 वर्षात. मी तुम्हाला फ्युचर ट्रेंड दाखवत नाहीये. आय वॉन्टेड टू बी ॲज डेटा लाईट. डेटा लाईट म्हणजे काय? कमीत कमी डेटा दाखवणं. पण फ्युचर इज ऑल्सो फंटॅस्टिक इन टर्म्स ऑफ डिजिटल मार्केटिंग. सो तुम्ही स्वतः एंटरप्रेन्योर्स आहात कारण तुमच्याकडे एक अनमेट नीड मार्केटची आहे, नंबर 1. नंबर 2, यू आर एन एंटरप्राइजिंग इंडिव्हिज्युअल. तुम्ही जर इतकी वर्ष, 6 महिने, 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष या बिझनेसमध्ये आहात, तर यू आर एन एंटरप्राइजिंग इंडिव्हिज्युअल. एंटरप्राइजिंग म्हणजे काय? जो इनिशिएटिव्ह घेतो आणि जो रिसोर्सफुल आहे असा माणूस. आणि तिसरं, दीज आर अंडरसर्व्ड मार्केट्स. अंडरसर्व्ड मार्केट्स म्हणजे काय? ज्यांची गरज पूर्ण झालेली नाही अशी मार्केट्स. अहो, ओला आणि उबर जेव्हा आलं तेव्हा वाटलं होतं का असं काहीतरी आपल्या फोनवरनं आपण कॅब मागवू शकू? मागवायचो पूर्वी सुद्धा, पण हे आता काहीतरी भलतंच झालंय. ओला उबरकडे 1 रुपयाचा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट नाही, आणि बघा त्यांनी काय केलं, करोडो रुपयाचा बिझनेस केला. एनिवे, सो मी या ग्राफ्स मधनं व्हॉट एम आय ट्राइंग टू प्रूव्ह इज दिस मार्केट इज ग्रोइंग. This market is huge enough to accommodate all of us, not only accommodate but consume all of us. Next slide please. सर, याच्यात मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारू शकतो की गेल्या 4-5 वर्षात आपल्याला डिजिटल मार्केटिंग मध्ये बराच ट्रेंड वाढलेला दिसतोय, पण भारतामध्ये पोस्ट कोविड त्याच्यामध्ये काही असा मेजर चेंजेस झालेले आहेत का? Very interesting questions. So
पोस्ट कोविड म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की ड्युरिंग कोविड आय थिंक इवन टुडे नोबडी नोज व्हॉट्स गोइंग टू हॅपन. वी आर ऑल होपिंग अँड होप इज इटर्नल. वी आर ऑल होपिंग दॅट थिंग्स विल बिकम मच बेटर नाव. कंटाळा आलाय आता, बास झालं. बिझनेस पण बुडतोय. पण सर आता गेले 2.5 महिने डिजिटल मार्केटिंग काय सगळंच डिजिटल झालेलं आहे. सो ज्याला आपण डिजिटायझेशन म्हणू. कारण जी काही फिजिकल मॉडेल्स होती, फॉर एक्झाम्पल आय कम फ्रॉम हेल्थ केअर, सो फार्मा मार्केटिंगमध्ये एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जाऊन डॉक्टरला भेटायचा. आता नाव ही इज नॉट एबल टू मीट द डॉक्टर. तो घरी बसलेला आहे. मग आता हे असं असताना कसं पोहोचायचं माझ्या कस्टमरकडे? द ओनली चॅनल सो फार इज डिजिटल. सो तुमच्या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर द्यायचं तर प्री कोविड आम्ही म्हणायचो की एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे. आता मला शब्द सुचत नाहीये पोस्ट कोविड. आय थिंक इट इज गोइंग टू बी एक्सपोनेन्शियल स्क्वेअर ग्रोथ इफ आय मे से. आय होप आय हॅव आन्सर्ड युअर क्वेश्चन. हो नाही, आणि कारण साधारणतः आपण बघितलं की जो सर्वे आलेला आहे किंवा जे स्टॅटिस्टिक्स आपल्याला बघायला मिळतंय की या कोविडच्या पिरियडमध्ये बरेचसे बिझनेस बंद होते, बऱ्याचशा बिझनेसमध्ये काही ऍक्टिव्हिटीज नव्हत्या. फक्त IT जे प्रोडक्ट्स आहे त्याच्यामध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे. तर हा डिजिटल मार्केटिंग करता एक कन्सेप्ट असू शकतो का? Absolutely, sir. In fact, that is how probably the world will continue. So on one hand, याचा अर्थ असा नाही की जे काही आतापर्यंत झालं फिजिकल ते बंद पडणार आहे. नाही, फिजिकल चालू राहील. आज जर फिजिकल आणि डिजिटल याचं प्रपोर्शन रेशो एक 95-5 जर असेल इंडियामध्ये, and I'm not talking about Ola, Uber, I'm not talking about Swiggy and Zomatos, I'm talking about you and me. I'm talking about general average consumer. ते जर 95-5 असेल तर कदाचित ते आता 80-20 किंवा 70-30 किंवा 75-25 टाइम विल टेल असं होऊ शकेल इन नियर फ्युचर. आता ते 5 वरनं जर 30 वर जाणार असेल किंवा 25 वर जाणार असेल तर वी आर लुकिंग ॲट 5 टाइम्स ग्रोथ. सो दॅट्स इटसेल्फ इज अ ह्यूज ग्रोथ. आणि दुसरा एक यातला पर्स्पेक्टिव्ह म्हणजे बाकीच्या ज्या इंडस्ट्रीज ज्या सो कॉल्ड डिजिटल नव्हत्या त्यांनाही आता डिजिटलमध्ये उतरावं लागणार आहे. डिजिटल हे 10 वर्षापूर्वी जसं होतं तसं राहिलेलं नाही. ते आता मी पुढच्या काही स्लाइड्समध्ये बोलीनच की बापरे हे तर सगळं टेक्निकल दिसतंय, मला कुठे वेळ आहे हे सगळं बघायला, मला कुठे वेळ आहे हे सगळं करायला, मला जमेल की नाही, एम आय कॉन्फिडंट. तर आता खूप सोपं झालंय. आपल्यापैकी बरेच जण, बहुतेक 99% लोक फेसबुकवर असतात. म्हणजे लहान मुलं सुद्धा हल्ली एज ग्रुप एलिजिबिलिटी नसेल तरी फेसबुकवर असतात जास्त एज दाखवून. सो तिथूनच आपल्या मार्केटिंगला सुरुवात होते. त्यामुळे येस, डिजिटल इज द फ्युचर, देयर इज नो डाऊट. सर, डज दॅट आन्सर युअर क्वेश्चन? हो हो, शॅल आय प्रोसीड? येस सर. सो ही जी स्लाइड आहे क्विक, याच्यामध्ये काय नाही, डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुम्हाला सगळ्यात शेवटी दिसतंय. Naturally, digital marketing strategy is going to be part of your overall business and then marketing strategy. So marketing will be equal to physical as well as so online and offline. असं म्हणूया आपण. Offline marketing is physical, online marketing is digital. There is a new term called phygital. New म्हणजे आता त्याला पण काही वर्ष झाली. So physical and digital, phygital. So hybrid model ज्याला म्हणू शकतो. Everything is not black or white. Most things are gray. So you are looking at phygital world. Next slide please. हा, आता इफ यू आस्क मी, याच्या पुढे जे काही प्रेझेंटेशन आहे आणि आतापर्यंत आपण जे काही केलं, ही जी काही स्लाइड आता आपण बघतोय ही सगळ्यात महत्वाची स्लाइड माझ्या मते असणार आहे. सो याच्यावर थोडा आपण वेळ याला देऊया, या स्लाइडला. सो तुम्हाला दिसतंय तिथे लिहिलंय युअर ऑडियन्स आणि कंसात KYA लिहिलंय. म्हणजे तुम्ही म्हणाल KYC माहिती आहे, नो युअर कस्टमर. KYA काय आहे, त्याचाच दुसरं भाऊ आहे, भाऊ बहीण. नो युअर ऑडियन्स. ऑडियन्स इज अनदर टर्म फॉर युअर कस्टमर. मी म्हटलं होतं, तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी जार्गन वापरणार नाही. थोडीशी जार्गन आली आहे इथे. डेमोग्राफिक्स
आता तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना याचा अर्थ माहीत नसेल. ज्यांना माहीत नसेल त्यांच्या माहितीसाठी, ज्यांना माहीत असेल त्यांची उजळणी होईल. माझं काही चुकत असेल तर मला कळवा नंतर. यू आर फ्री टू राईट टू मी. मी माझा ईमेल आय डी या प्रेझेंटेशनच्या शेवटी दिलेला आहे. आणि मला आवडेल जर कोणी मला सांगितलं की सर तुमचं हे मला पटलं नाही बरं का, किंवा हे चुकलं होतं बरं का तुमचं, अगदी बिनधास्त. नुसतंच नाईस आणि गुड हे तर हा एक भाग झाला, पण आय एम जस्ट being very open and frank in telling you because that's the only way you learn. So coming back to demographics. Demographics म्हणजे काय नाही, तुमचा कस्टमर, तुमचा पोटेन्शियल कस्टमर किंवा एक्झिस्टिंग कस्टमर, तो राहतो कुठे, त्याचं वय काय, तो बाई आहे का बुवा आहे, मुलगा आहे का मुलगी आहे, राईट, आणि तो करतो काय, त्याचं ऑक्युपेशन काय आहे. तर आता तुमच्या मार्केट, जे काही माझं पाध्ये सरांशी बोलणं झालेलं आहे त्याच्यावरनं, स्टुडंट्स इज युअर पोटेन्शियल टार्गेट ऑडियन्स. मग तो स्टुडंट असेल कदाचित 14-15 वर्षाचा, 16 वर्षाचा, किंवा एखादा 22-23-24 वर्षाचा सुद्धा मुलगा असू शकेल. ही एक रेंज साधारण आहे. ऑफकोर्स देर आर एक्स्ट्रीम्स. आय एम शुअर यू हॅव हर्ड ऑफ दिस नेम कॉल्ड तन्मय बक्षी. किती लोकांनी ऐकलंय नाव? सहज आठवलं म्हणून विचारतो. आता मला सवय झाली आहे फिजिकल सेशन्समध्ये असा प्रश्न विचारायची आणि मग लोकांकडे बघायची, मग कोणीतरी हात वर करतं. आय एम अवेअर दॅट इथे तसं नाहीये, सो प्लीज एक्सक्यूज मी. पण तन्मय बक्षी आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रातला तज्ज्ञ जाणला जातो माणूस. तो माणूसच आहे, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याचं वय आहे फक्त 15 वर्ष. वय आहे फक्त 15 वर्ष. तन्मय बक्षी हे नाव आहे, कधी गुगल करा जरूर, युट्यूबवर जा, त्याचे व्हिडिओज बघा. वयाच्या 5व्या वर्षी त्यांनी प्रोग्रामिंग शिकायला सुरुवात केली. आज जगन्मान्य आहे आणि मला अभिमान आहे की तो भारतीय आहे. तन्मय बक्षी त्याचं नाव. सो कमिंग बॅक, तुमच्या कस्टमरचं वय काय आहे, त्याचं ऑक्युपेशन काय आहे, हे सगळं डेमोग्राफिक्स मध्ये येतं. हे आपल्याला माहिती असतं साधारण. तो कुठे राहतो याचा अर्थ तो त्याचा ऍड्रेस नव्हे, ऍड्रेस असला तर उत्तमच, पण साधारण तो कुठे राहतो. मग ते राहण्यामध्ये परत कॅटेगरीज आहेत. सिटीमध्ये राहतो, खेड्यात राहतो, कारण त्याच्यावर त्याचं पुढचं म्हणजे काय, सायकोग्राफिक्स हे सुद्धा बऱ्याचदा अवलंबून असतं. म्हणजे त्याला काय आवडतं, तो माणूस काय वाचतो, तो काय खातो, तो काय बघतो, दिवसभर करतो काय, व्हॉट डज ही डू द होल डे, त्याचे लाईक्स काय आहेत, त्याचे डिसलाईक्स काय आहेत. म्हणजे काय, नोईंग एव्हरीथिंग अबाउट युअर ऑडियन्स. आता हे फक्त डिजिटल मार्केटिंग मध्येच माहिती पाहिजे का? नाही, हे फिजिकल मार्केटिंग मध्ये सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. डिजिटल मध्ये जरा जास्त महत्वाचं आहे, कारण याच्यावर तुमचा पुढचा जो बुलेट पॉइंट आहे, तुमचं बजेट ठरतं डिजिटल मार्केटिंगचं. की मला जर काहीच माहित नाही माझ्या कस्टमर बद्दल आणि मला नवीन शोधायचं आहे, पूर्ण नव्याने शोध घ्यायचा आहे, तर जे बजेट लागतं ते वेगळं. पण मला सगळी माहिती आहे माझ्या कस्टमर बद्दल. म्हणजे काय, मला नाव वगैरे माहित नाहीये त्याचं, पण तो साधारण त्याचं वय काय आहे, पोटेन्शियल कस्टमर बद्दल बोलतोय आपण, प्रॉस्पेक्ट बद्दल बोलतो, ज्याला तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये, तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये ओढून आणायचं आहे. आणि ओढून आणायचं म्हणजे काय, खेचत नाही आणायचं, त्याला पुल करायचं आहे आपल्याकडे. कारण आमच्याकडे काहीतरी छान आहे जे त्याला फायद्याचं आहे, त्याच्या करिअरसाठी फायद्याचं आहे, त्याच्या सेल्फ एस्टीमसाठी फायद्याचं आहे, त्याच्या सोशल स्टेटससाठी फायद्याचं आहे. ते सर्टिफिकेट, ते कोर्सची डिग्री, ते काय डिप्लोमा केल्यावर त्याचं स्टेटस समाजात वाढणार आहे, या दृष्टीने त्याला पुल करून आणायचं आहे. एक दुःखाची बाब सांगतो, मार्केटिंग म्हणजे, काही लोकांचा असा भ्रम आहे की मार्केटिंग म्हणजे गळ्यात प्रॉडक्ट मारणे कोणाच्या तरी, किंवा बकरा पकडून आणणे, अगदी मोकळेपणाने बोलतोय, किंवा दारावर ठकठक करून आपलं पॉलिसी विकणे, याला मार्केटिंग म्हणतात. अगदी चूक. मार्केटिंगचा हा खरा अर्थ नाहीच आहे. स्टीव्ह जॉब्सचा कधी इंटरव्ह्यू बघितला असाल, सुंदर पिचाईचा कधी इंटरव्ह्यू बघितला असाल, तन्मय बक्षीचा कधी इंटरव्ह्यू बघितला असाल, आणि बघितला नसाल तर जरूर बघा आणि मग तुम्हाला कळेल. अजून एक नाव सांगतो, सायमन सिनेक. सायमन सिनेक, SIMON कधीतरी बघा यांचे इंटरव्ह्यूज, कुठलाही इंटरव्ह्यू बघा यांचा, यांना फक्त बोलताना ऐका, मग तुम्हाला कळेल मार्केटिंग म्हणजे काय. लुकिंग ॲट द बिझनेस फ्रॉम द कस्टमर्स पर्स्पेक्टिव्ह, दॅट्स मार्केटिंग. दॅट इज मार्केटिंग. ओके,
सो हे जे काही मी उदाहरणं दिली मग अशी कोणाच्या तरी गळ्यात प्रॉडक्ट मारणे वगैरे वगैरे, ही सगळी पुशची उदाहरणं आहेत. येस, पुश इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आय एम नॉट सेइंग पुश इज नॉट इम्पॉर्टंट. पुश इज ऑल्सो इम्पॉर्टंट. पण पुल इज व्हॉट इज मार्केटिंग ऑल अबाउट. आणि मी अजून एक तिकडे शब्द लिहिलाय बजेटच्या वरच्या बुलेटमध्ये, शेवटचा शब्द ऑनलाईन कम्युनिटीज. अतिशय महत्वाचं आहे. सो तुमचा जो टार्गेट ऑडियन्स आहे त्याचं वय जर 14 वर्षापासून 22, 23, 24 वर्षापर्यंत आहे, तर ही कुठली जनरेशन आहे हो? युअर कस्टमर, युअर प्रॉस्पेक्ट, युअर पोटेन्शियल कस्टमर बिलॉंग्स टू विच जनरेशन? त्याच्यासाठी आपल्याला ते छोटंसं एक क्लासिफिकेशन आहे, पटकन सांगतो. बेबी बूमर्स म्हणतात, जेन एक्स म्हणतात, जेन वाय म्हणतात, ज्याला मिलेनियल्स असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर म्हणजे 1995 ते 2010 यामध्ये ज्यांचा जन्म झाला, या दोन ब्रॅकेट्समध्ये 1995 ते 2010 याच्यामध्ये ज्यांचा जन्म झाला त्यांना म्हणतात जनरेशन झेड पीपल. आता 1995 साली जन्म झाला असेल तर त्या मुलाचं वय, माणसाचं वय आज 25 असेल, आणि 2010 मध्ये झाला असेल तर त्याचं वय 10 असेल. म्हणजे आपण बोलतोय 10 ते 25 हा एज ग्रुप. 10 ते 25 हा एज ग्रुप, हाच तर तुमचा एज ग्रुप, स्टुडंट्सचा एज ग्रुप आहे. हाच तर तुमचा टार्गेट ऑडियन्स आहे. मग यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत हे आपल्याला माहिती आहे का? जेन झेडच्या त्यांना काय आवडतं? तुमच्यापैकी बहुतेक सगळेजण, मी एक गेस घेतोय, म्हणजे तुम्ही काही समोर दिसत नाहीये मला, पण तुमच्यापैकी बहुतेक सगळेजण हे जेन वाय म्हणजे मिलेनियल म्हणजे 1995च्या आधी जन्मलेले, किंवा जेन एक्स म्हणजे 1965च्या आधी जन्मलेले असे असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे तुम्ही 1 किंवा 2 पिढ्या या लोकांच्या मागे आहात, तुमच्या कस्टमरच्या. आणि साहेब, गेल्या 10 वर्षात अख्खं जग बदललं. पूर्वी एक पिढी बदलायला 10 ते 12 वर्ष लागायची. गेल्या 5 वर्षात एक पिढी बदलली किंवा 2 पिढ्या बदलल्या असं म्हणायला हरकत नाही. सो if that is true, then how much do we know about our potential customer? So read about that. I will suggest you resources. I will suggest you blogs where you will get information. And your biggest information store today is Google. So I'll give you some keywords. You can search. You can learn about your customers. सो त्याच्या पुढचा पॉइंट आहे युअर बजेट. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे युअर कंटेंट. आज कंटेंटला खूप महत्व आहे. आय एम शुअर सम ऑफ यू हॅव हर्ड द टर्म कॉल्ड कंटेंट मार्केटिंग. सो देर इज अ बिग रिसोर्स फॉर यू कॉल्ड कंटेंट मार्केटिंग इन्स्टिट्यूट. सो गुगल केलं तर तुम्हाला हे कंटेंट मार्केटिंग इन्स्टिट्यूटची वेबसाईट मिळू शकेल. आणि हे लोक काय करतात, यांचे ब्लॉग्स असतात, त्याच्यावर ते सतत रोज म्हणा, दर आठवड्याला म्हणा, लिहित जातात. कारण हे डिजिटल वर्ल्ड आहे, खूप फ्लुइड आहे, सारखे चेंजेस होत असतात. आपल्याला अपडेट राहणं फार महत्वाचं असतं. सो कंटेंट मध्ये काय काय येतं, मग ते कंटेंट तुमचं आहे. पूर्वी कसं आपण एक SMS पाठवणं किंवा आता व्हॉट्सॲप पाठवणं, ह्या ज्या गोष्टी करतो त्यातलं जे टेक्स्ट आहे दॅट इज कंटेंट, नथिंग बट कंटेंट. मग तुम्हाला ना एक काहीतरी व्हिडिओ येतो व्हॉट्सॲपवर. हल्ली खूप व्हिडिओज येत असतात, ग्रुप्समध्ये येतात, लोक फॉरवर्ड करतात. 70-80% गुड मॉर्निंग, गुड नाईट, गुड इव्हनिंग, फुलं पाकळ्या हे सगळं असतं बऱ्यापैकी. पण त्यातलंच काही काही कधी कधी चांगलं येतं. एखादा व्हिडिओ येतो, तुमच्या डोळ्यात पाणी येतं आणि तुम्ही म्हणता लई भारी, क्या व्हिडिओ आहे, आय मस्ट शेअर दिस विथ पीपल. आणि मग आपण म्हणतो तो व्हायरल झाला व्हिडिओ. ओके, सो हे पण एक कंटेंटच झालं, कंटेंटचाच एक प्रकार झाला. म्हणून मी पुढच्या याच्यात लिहिलंय शेवटच्या बुलेटमध्ये, हे फॉर्मॅट्स आहेत कंटेंटचे. तुम्ही जे बोलता त्याला ऑडिओ म्हणतात, तुम्ही जे बघता त्याला व्हिडिओ म्हणतात, आणि मग ऑडिओ रेकॉर्ड केलं तर हल्ली त्याला पॉडकास्टिंग. आणि मग त्यातनं पुन्हा ठरतं की तुमचा टार्गेट ऑडियन्स जो आहे स्टुडंट, त्याला काय आवडतं, त्याला SMS आवडतो का, त्याला लिफलेट पाठवलं आपण की आमच्याकडे कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये हे कोर्सेस घेतले जातात, तर तो आज लिफलेट बघतो का, तो पेपर वाचतो का, फिजिकल पेपर वाचतो का ऑनलाईन पेपर वाचतो. म्हणजे तो ऑनलाईन वाचत असेल, आणि लेट मी टेल यू सर अँड मॅडम, तुमचा जेन झेड हा, याला एक दुसरी टर्मिनॉलॉजी आहे आणि दॅट इज कॉल्ड डिजिटल नेटिव्ह. द स्टुडंट इज अ डिजिटल नेटिव्ह.
ही और शी इज मोबाईल. एक उदाहरण देतो तुम्हाला. एका गावी गेलो होतो पुण्याजवळ. 3 वर्षाची एक मुलगी सारखी माझ्या मागे लागली होती, मोबाईल दे तुझा. आहो जावं तर म्हणतच नाही ती मुलं हल्ली. अरेज आहेत सगळ्यांना, वडिलांपासून सगळ्यांना अरेज आहे. तुझा मोबाईल दे मला. फक्त 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मोबाईल दिला. त्या पठ्ठीने माझ्या गॅलरीमध्ये जाऊन फोटोज उघडून फोटो बघत बसली. 3 वर्षाची मुलगी. याचा अर्थ काय? ही जनरेशन झेड ही जन्मापासूनच वायर्ड आहे. कुठनं त्यांना आलं माहित नाही. आपण पण कधी कधी कौतुक करतो, अहो 6 महिन्याचं मूल आहे हो, पण बघा कसे फोटो सरकवते असे असे करू. ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे, ही नाकारूच शकत नाही. मग हे जर तुमचा ऑडियन्स जर ऑनलाईन आहे, तो जर ऑनलाईन वाचतो, अजून ऑनलाईन खाता येत नाही म्हणून नाही तर तेही करतील. ते मागवतातच की स्विगी आणि झोमॅटोवर. तो ऑनलाईन खातो, ऑनलाईन झोपतो, ऑनलाईन सगळं ऑनलाईन. झोपताना सुद्धा ते लावलेलं असतात आणि झोपतो. मग आई कोणीतरी येऊन ते काढून घेते हेडफोन्स. तसा तो ऑडियन्स आहे. मग त्याला व्हिडिओ खूप आवडतो असं फाइंडिंग आहे, रिसर्च फाइंडिंग. सी आय एम ट्राईंग टू use jargons and data as least as possible. I'm not trying to give you any McKinsey's and Deloitte's and all that. आपण अगदी प्रॅक्टिकल बोलूया. सो व्हिडिओ हा फॉर्मॅट हल्ली खूप इम्पॉर्टंट झालेला आहे. सो दॅट वॉज माय मोस्ट इम्पॉर्टंट स्लाइड. आणि आता आपण पुढे जाऊया. डिजिटल मार्केटिंग मिक्स मध्ये काय काय येतं, तर हे पण काही जणांनी तुमच्यापैकी ऐकलं असेल की ओन्ड मीडिया असतो, पेड मीडिया आहे आणि अर्न्ड मीडिया आहे. तुमच्या समोर आहे स्लाइड. जास्त मी ते वाचून दाखवत नाही. यू कॅन रीड दॅट. आय एम शुअर यू कॅन सी दॅट. तर याचा पाया काय आहे, तर ओन्ड मीडिया हा पाया आहे. ओन्ड मीडिया म्हणजे काय नाही, तुम्ही जेव्हा स्वतःची वेबसाईट करता किंवा तुम्ही एखादा ब्लॉग लिहिता किंवा तुमचं फेसबुकवर जे सोशल प्रोफाईल असतं, ऑल ऑफ यू आर ऑन फेसबुक, तो तुमचा मीडिया आहे. यू ओन इट, नोबडी एल्स. तुमच्याकडे पासवर्ड आहे, दॅट इज कॉल्ड ओन्ड मीडिया. ईमेल, ज्या प्लॅटफॉर्मवरनं तुम्ही ईमेल पाठवता, जीमेल असेल तर जीमेल, दॅट्स लिमिटेड. जीमेल इज नॉट ओन्ड बाय यू, बट जीमेल @so&so gmail.com इट्स युअर डोमेन. सो दॅट्स युअर ओन्ड मीडिया. मग आपण काय म्हणतो, आता आम्हाला ना ऑर्गॅनिक सर्च किंवा ऑर्गॅनिक नको. म्हणजे काय, फेसबुक पोस्ट केल्या पण काय कोण येत नाही हो, कोण बघत नाही. आम्ही वेबसाईट पण काढली हो, पण वेबसाईटवर पण कोणी येत नाही आमच्या. साहेब नाही, तुमच्या वेबसाईटवर यायला काही जगाला आता खूप वेबसाईट झाल्या. 15-20 वर्षापूर्वी गोष्ट वेगळी होती. वेबसाईट काढून लिंक पाठवली की लोक कौतुकाने वेबसाईटवर यायचे. आता त्यांना वेबसाईटवर आणावं लागतं. हे आणावं कसं लागतं, तर ते डिजिटल मार्केटिंगमध्ये त्याची उत्तरं असतात. सो हे जे उजवीकडे ऑरेंज कलरचा, भगव्या कलरचा तुम्ही जो गोल बघताय, त्याच्यात ते पेड मार्केटिंग आहे. म्हणजे काय, आपण थोडंसं पेमेंट करून आपल्या बजेटप्रमाणे आपण ठरवतो की आम्हाला हे करायचं. मग त्याच्यात मग ते सगळ्या त्या जार्गन्स आहेत, पेपर क्लिक आणि डिस्प्ले आणि रिमार्केटिंग. दॅट्स पार्ट ऑफ डिजिटल मार्केटिंग. सर, याच्यात एक थोडा प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो की प्लीज. वेबसाईट वरती जर व्ह्यूअरशिप वाढवायची असेल तर काही असे टूल्स आहेत का, किंवा काही असे आपल्याला वेबसाईट मध्ये काही आपल्याला कंटेंट ठेवावे लागतील का, की ज्याच्यामुळे लोक आपल्या वेबसाईटला रेग्युलर व्हिजिट करत राहतील? कारण आमचे जे आहे टार्गेट ऑडियन्स जे आहेत आमचं, जे आम्हाला पोहोचायचं आहे कन्झ्युमर पर्यंत, तर त्यांना प्रत्येकांना वेबसाईटच्या द्वारे आम्हाला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचंय, आमच्या क्लायंट पर्यंत पोहोचायचंय, आमच्या कन्झ्युमर पर्यंत पोहोचायचंय. तर असे काही टूल्स आपल्याला बघायला मिळतील का? ओके. सो याचं उत्तर थोडंसं संक्षिप्तपणे असं देईन मी की एक 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी वेबसाईट काढली, जसं मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे ते पुरेसं व्हायचं आणि आपण एक URL ज्याला म्हणतो ती आपण पाठवून द्यायची आपल्या पोटेन्शियल कस्टमर्सना. आयदर ईमेल करायची किंवा SMS करायची आणि मग ते येऊन बघतात, असा विषय होता पूर्वी. पण आता काय झालंय, मीडिया एवढा वाढलाय. जसं तुम्ही इकडे पण बघता दूरदर्शनवर, ज्याला TV म्हणतो आपण, की ते जे अँकर्स असतात ते अक्षरशः म्हणजे बेंबीच्या देठापासून ओरडत असतात, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. हल्ली सगळं ब्रेकिंग न्यूजच झालंय. मग त्याचंही महत्व कमी झालंय. पण त्यांना ओरडावं लागतं, कारण आजकाल ओरडल्याशिवाय कोणी येत नाही. माझं चॅनल जर मला फेमस करायचं आहे तर मला ओरडावं लागतं. म्हणजे अर्णवला सर जर पण एवढं ओरडावं लागतं तर आपली काय चीज आहे, ओरवी. सो वेबसाईट काढणं हा एक भाग झाला. ती वेबसाईट
अट्रॅक्टिव्ह बनवणं म्हणजे नुसतंच त्याला रंग देणं नव्हे किंवा छान छान इमेजेस टाकणं नव्हे, तर माझ्या क्लायंटसाठी जी खरी गरजेची इन्फॉर्मेशन आहे ती त्या क्लायंटला वापरायला, त्या क्लायंटला आवडेल अशा स्वरूपात प्रेझेंट करणं. म्हणजे काय, थोडक्यात आपलं घर सजवणं. पाहुण्यांना बोलवायच्या आधी, आता माहिती आहे आपल्याला रविवार आहे, कोविड सोडून द्या, कोरोना सोडून द्या, पण पाहुण्यांना बोलवलंय जेवायला, तर आपण वी सी टू इट दॅट आवर हाऊस इज क्लीन. सो दॅट्स हाऊ आवर वेबसाईट इज. आवर वेबसाईट इज लाईक हाऊस. सो वी क्लीन इट, वी मेक इट नाईस. आणि मग जे आपण करतो, तुमच्या प्रश्नाकडे येतोय सर मी आता स्पेसिफिकली, त्यालाच ऑनलाईन मार्केटिंग. की आपली वेबसाईट एकदा छान करून, व्हॅल्युएबल करून, मग वेगवेगळ्या चॅनल्सनी, वेगवेगळे मीडिया वापरून, वेगवेगळे फॉर्मॅट्स वापरून, वेगवेगळं कंटेंट वापरून, मगाशी जे मी म्हटलं कंटेंट मार्केटिंग, आणि हे सगळं इंटरलिंक्ड आहे, इंटिग्रेटेड आहे. म्हणजे काय, थोडक्यात परत एकदा एक उदाहरण देऊन सांगतो. आपण घरी बसलोय, सकाळची वेळ आहे, पेपर वाचतोय, पेपरमध्ये आपण एक ऍडव्हर्टिजमेंट बघितली, XYZ कंपनीची ऍडव्हर्टिजमेंट. आपण ऑफिसला बाहेर पडलो, सरळ चाललोय कुठल्या तरी व्हेकलनी आणि समोर होर्डिंग बघितलं, अरे हे कुठेतरी मी बघितलंय, हा सकाळी मी याची ऍड बघितली होती पेपरमध्ये. मग ते होर्डिंग पास झालं, आपण गाडीतनं चाललोय, FM लावला, त्याच्यावर ऍड आली, आवाज, सोनिक ऍडव्हर्टाइजिंग, त्याच्यात पण तेच प्रॉडक्ट. याला इंटिग्रेटेड मार्केटिंग. आता हे झालं फिजिकल वर्ल्ड, की होर्डिंग आहे, पेपरमध्ये ऍड दिली, रेडिओवर ऍड दिली. मग ऑनलाईन जर वेबसाईटवर बोलायचं असेल तर टूल्स पेक्षा सर मी म्हणेन स्ट्रॅटेजी. आपल्याला स्ट्रॅटेजी एक करावी लागते की माझा टार्गेट ऑडियन्स कोण, त्याला कुठलं कंटेंट आवडतं. सो नोईंग माय टार्गेट ऑडियन्स, आणि मग मी सोशल मीडिया वापरू का, मोबाईल मार्केटिंग वापरू का, ईमेल मार्केटिंग वापरू का, SMS मार्केटिंग वापरू का, व्हॉट्सअप मार्केटिंग वापरू. मग यातलं किती जास्त किती कमी, जास्त व्हॉट्सअप वापरू, मग का वापरू, तर तो ऑनलाईन आहे, त्याला व्हॉट्सअप आवडतं, ह्याला रिसर्च म्हणतो आपण. हा रिसर्च करून ही जर आपण, तुम्ही टूल्स म्हणताय, मी स्ट्रॅटेजी म्हणेन, ही स्ट्रॅटेजी जर आपण तयार केली आणि मग त्याचं एक अख्खं प्लॅन असतो, तो आपण जर तयार केला तर ते करता येतं. काही टूल्स मी याच्या पुढच्या काही 2-3 स्लाइड्स मध्ये दिलेली आहेत, त्याच्यावर आपण बोलू तेव्हा पण मी ऍडिशनली बोलू. आणि त्याच्यात आणखीन एक मला विचारायचं आहे की आपण गुगल वरती कुठला ब्राउज करतो आणि थोड्या वेळ आपण जर आपलं ब्राउझिंग बंद केलं आणि परत आपण ब्राउझिंग करायला लागलो, तर तो ज्या विषयाला आपण ब्राउझिंग केलं तर त्याच्या रिलेटेडच सगळे आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट किंवा इन्फॉर्मेशन आपल्याला गुगल वरती बघायला मिळतात. तर हे डिजिटल मार्केटिंग आहे का? ग्रेट, गुड क्वेश्चन सर. हा थोडासा स्पेसिफिक क्वेश्चन आहे. सो मला पुढची स्लाइड दिसेल का? जरा पुढच्या स्लाइडला येऊया प्लीज. येस. सो याच्या पुढची स्लाइड प्लीज. नाही, मागच्या 2 स्लाइड, सॉरी. सो याच्या पुढची, येस, दिस स्लाइड, दिस इज फाईन. सो द वर्ड विच आय वॉज सर्चिंग, तो नाहीये इथे. पण सर तुम्ही जो प्रश्न विचारलात अगदी बरोबर आहे की आपण म्हणजे मध्ये कुत्र्याची ऍड आली होती बघा, व्होडाफोनची, पग तो जिथे जाईल तिथे तो फॉलो करतो, तसं थोडंसं होतं. आपण काही खरेदी केली ऑनलाईन, तर आपल्याला त्यांना जे विकायचे तीच ऍड तिथे दिसायला लागते, किंवा तुम्ही जसं सांगितलं, तर याला एक छोटीशी टर्म आहे, याला रिमार्केटिंग म्हणतात. सो तुम्ही एखादी वेबसाईट व्हिजिट केली तर त्या वेबसाईटवर काहीतरी, ती वेबसाईट ज्यांची आहे ते लोक ना तुमच्या ब्राउझरवर काहीतरी असं, त्याला ब्रेड क्रम्स म्हणतात. क्रम्स म्हणजे थोडंसं आमिष टाकतात, त्याला कुकीज म्हणतात. आय एम शुअर काही लोकांनी हा शब्द ऐकला असेल. आणि त्या कुकीज एकदा तुमच्या ब्राउझरवर आल्या की तुम्ही जेव्हा दुसरीकडे जाता तेव्हा त्या लोकांना, ज्या वेबसाईटला तुम्ही आधी व्हिजिट केले, त्यांना कळतं तुमच्या आवडीनिवडी काय आहे, तुम्ही कुठल्या वेबसाईट दिवसातनं जास्त वेळा बघता, कुठल्या वेबसाईटवर किती टाइम स्पेंड करता. म्हणजे मगाशी मी जे KYA म्हटलं, नो युअर ऑडियन्स, रिमार्केटिंग हा त्यातला एक प्रकार आहे. सो दे वॉन्ट टू अंडरस्टँड यू, लर्न युअर हॅबिट्स, लर्न युअर प्रेफरन्सेस, व्हॉट यू लाईक, व्हॉट यू डोंट लाईक, आणि मग त्या साईटवर त्यांची ऍड दिसायला लागते. गुगल तर दादाच आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. आय होप आय हॅव
answered your question, sir. त्याच अनुषंगाने थोडंसं पुढचं एक सब क्वेश्चन विचारतो Sure. की आता बऱ्याचशी माहिती आपल्याला बघायला मिळते की गुगल वरती अवेलेबल आहे. नुसतं सर्च इंजिन काय, तुम्ही आता जसं आपण मगाशी डिजिटल या शब्दाची माहिती घेतली की गेल्या 4-5 वर्षात कसं एक्सपोन्शनल पद्धतीने डिजिटलचा शब्दाचा प्रयोग झालेला आहे. तर मला याच्यावरनं असं विचारायचं आहे की इन्फॉर्मेशन जी आपल्याला गुगलमध्ये बघायला मिळते ती, आणि आता जे आपण ऑनलाईन कोर्सेस करायला बघतो आहे किंवा ऑनलाईन कोर्सेस सगळीकडे सध्या आता मार्केटिंग चालू आहे किंवा पेव फुटलेलं आहे ऑनलाईन कोर्सेसचं, तर लोक ऑनलाईन कोर्सेस कडे वळतील का गुगलची माहिती घेऊन त्यांचं ते ज्ञान पूर्ण करतील? ग्रेट क्वेश्चन. सर कोणीतरी व्हॉइस ब्रेक होतोय म्हणतंय, तर माझा व्हॉइस ब्रेक होतोय का? ओके. सो आय अज्युम दॅट माझा व्हॉइस ब्रेक होत नाहीये आणि आय विल कंटिन्यू. जस्ट वॉन्टेड टू एन्श्युअर. सो सर, गुगलची जी माहिती आहे, सो आज गुगल हा एक विश्वकोश आहे असं जर म्हटलं मी तर कदाचित ते चुकीचं ठरणार नाही. प्रश्न असा आहे की मला काय पाहिजे, मला काय गरजेचं आहे, माझ्यासाठी काय फायद्याचं आहे, हे मी नाही ठरवू शकत. मला काहीतरी नवीन पाहिजे असेल तर कठीण जातं, नंबर 1. नंबर 2, गुगलवर काही माहिती शोधणं म्हणजे एस्पेशली वेन आय डोंट नो की मला काय पाहिजे, माझ्यासाठी काय फायद्याचं आहे, हे जेव्हा माहीत नसतं तेव्हा समुद्रात एखादी सुई शोधणं किंवा गवताच्या मोठ्या भाऱ्यामध्ये एखादं काहीतरी सुई किंवा छोटंसं शोधणं असा प्रकार होऊ शकतो. त्याच्यामध्ये वेळ खूप जातो, नंबर 1. नंबर 2, त्याच्यामध्ये मी जो काही कोर्स मला मिळेल, कोर्सेस खूप आहेत, कोर्सेसची वानवान नाही, पण मला योग्य असा कोर्स हा कुठला, तर ते ठरवायची पात्रता जर माझी नसेल तर गुगल हे एक हत्यार आहे, दुधारी हत्यार आहे. ते जसं तुमचं चांगलं करू शकतं तसंच ते वाईट करतं. ते काहीच करायला जात नाही, आपणच पाय देतो त्याच्यात. सो अगदीच थोडक्यात सांगायचं तर मला जर मी जर स्टडी केला की त्या कोर्सचा की मला एखाद्या विषयात ज्ञान मिळवायचंय म्हणून त्याच्यासाठी मला खूप वेळ द्यायला लागेल आधी कोर्स आयडेंटिफाय करायला, मग मी त्याचा स्टडी करणार. सो गुगल हॅज इट्स ओन ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. So I don't think Google itself offers some courses, but how do I know whether that course is designed for me or not? That's a big question. Sir, I think I've answered your question. Shall I proceed? हा सर, पुढचं चालू करा तुम्ही. ओके. सो आता तुम्हाला मी प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला मी जार्गन्स जास्त दाखवणार नाही. सो आता या जार्गन्सच्या स्लाइड्स आल्यात. मी हेही सांगितलं होतं की 2 ते 3 स्लाइड्स मध्ये जार्गन्स आहेत. हे मी तुम्हाला समजावत बसणार नाहीये. सो डोंट वरी. कारण हे डिजिटल मार्केटिंगच्या कोर्सेसमध्ये इट टेक्स अबाउट 1 month to 12 months डिपेंडिंग ऑन द इंटेन्सिटी ऑफ द कोर्स. सो आय जस्ट स्किप दिस. पण हे वेगवेगळे प्रकार आहेत डिजिटल मार्केटिंग. सो सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे सर्च इंजिन म्हणजे गुगल इज इन इंडिया 99.45% ऑफ मार्केट शेअर बिलॉंग्स टू गुगल. तसेच आपल्याकडे बिंग म्हणून जगामध्ये काही आहे, बैदू म्हणून एक सर्च इंजिन आहे, यांडेक्स म्हणून एक सर्च इंजिन आहे. सो सर्च इंजिन आहे, पण त्याचं ऑप्टिमायझेशन मग ते एक वेगळं सायन्स आहे. पेपर क्लिक हे वेगळा एक प्रकार आहे, म्हणजे तिथे पेड ऍडव्हर्टायझिंग म्हणतो, पेड मीडिया म्हणतो, त्याच्या अंडर हे पेपर क्लिक येतं. मग सोशल मीडिया मार्केटिंग हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. फेसबुक आहे, लिंक्डइन आहे आणि वेगवेगळे सोशल मीडिया आहेत, इंस्टाग्राम आहे. तुमच्या टार्गेट ऑडियन्ससाठी मला विचारा तर फेसबुक आणि इंस्टाग्राम हे 2 चॅनल्स सुपरफिशियली एक आपण म्हणतो ना एक ब्रॉड लेवल, आय थिंक दीज 2 चॅनल्स विल सर्व द पर्पज अकॉर्डिंग टू मी.
नंतर ईमेल मार्केटिंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. डिस्प्ले ऍडव्हर्टायझिंग सरांनी मग अशी मला प्रश्न विचारला होता. आपण गेलो त्या गुगलवर तर परत ते सो गुगलवर 2 प्रकार दिसतात. एक म्हणजे आपल्याला सर्च मार्केटिंग दिसतं आणि दुसरं दिसतं ते डिस्प्ले ऍडव्हर्टायझिंग. सो सर्च करून आपण जेव्हा काही तुम्हाला दिसतात बघा ऍड 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 असे पहिले गुगलला 4-5 येतात, कधी कधी 3-4-5. सो ते टेक्स्ट बेस्ड असतात, त्याला सर्च ऍडव्हर्टायझिंग म्हणतात आणि दुसरं आहे ते डिस्प्ले ऍडव्हर्टायझिंग. ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे थोडक्यात पिगीबॅक मार्केटिंग, की एखादा मोठा ब्रँड आहे जो ऑलरेडी आपल्या टार्गेट ऑडियन्सकडे पोहोचतो, की आता लहान मुलांकडे कुठले ब्रँड्स पोहोचत असतील. लहान मुलं म्हणजे अगेन टॉकिंग अबाउट नॉट ॲडल्ट्स बट से 14, 15, 16, 17 year old चिल्ड्रन, यांच्याकडे कुठले ब्रँड्स पोहोचत असतील, तर त्या ब्रँड्सवर आपण जर पिगीबॅक केलं तर आपल्याला फायदा होऊ शकतो. सो दॅट्स अगेन पार्ट ऑफ डिजिटल स्ट्रॅटेजी, डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी. कंटेंट मार्केटिंग मगाशी आपण बघितलं, कुठल्या प्रकारचं कंटेंट, व्हिडिओ आहे का टेक्स्ट आहे का काय आहे, ते कंटेंट मार्केटिंग. आणि ऑनलाईन रेप्युटेशन मॅनेजमेंट हे सध्या आपण नको बोलूया, दॅट्स अगेन अ डिफरंट. नेक्स्ट स्लाइड प्लीज. थँक्यू. सो हे आता परत थोडेसे जार्गन आहे. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग, अगेन आय एम शुअर क्वाइट अ फ्यू ऑफ यू हॅव सीन और हर्ड अबाउट इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. अनालिटिक्स हा डिजिटल मार्केटिंगचा एक अविभाज्य भाग आहे. सो याच्यावर एक 2 मिनिटं देईन मी. नॉर्मली लोकांना ना उत्साहाच्या भरात लोक पैसे खर्च करतात डिजिटल मार्केटिंग, नाही आम्हाला करायचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, आजकाल तेच चालतं, त्याच्याशिवाय काय नाहीये वगैरे वगैरे वगैरे, आणि पैसे खर्च करतात, पण अनालिसिस करत नाही की मी जे करतोय ते बरोबर आहे का, ते दिशा बरोबर आहे का, ते पोचतंय का माझ्या टार्गेट ऑडियन्स पर्यंत, ते योग्य प्रमाणात पोचतंय का, ते पोचलं तर इम्पॅक्ट करतंय का, इम्पॅक्ट केला तर त्यातनं कन्व्हर्जन्स होत आहेत का, ही सगळी पूर्ण साखळीच आहे. मग हे याचं पदोपदी याला आपल्याला याचा आढावा घ्यावा लागतो. वी हॅव टू टेक अ लुक ॲट दिस अँड दॅट्स कॉल्ड अनालिटिक्स. मग त्याच्यामध्ये खूप डेटा असतो. मग किती वेब, काही लोक खूप खुश होतात की माझ्या वेबसाईटला ना एवढ्या लोकांनी व्हिजिट केली ठीक आहे, पण मग कन्व्हर्जन झालं का, होत नसेल तर का होत नाहीये. वेबसाईट नुसती छान आहे का दिसायला म्हणून लोक येत आहेत का, छान छान व्हिडिओ टाकलेत म्हणून येत आहेत का, पण त्यांना व्हॅल्युएबल आहे असं मिळत नाहीये. माझ्या कोर्सचं मी परसेप्शन मार्केटमध्ये एवढं क्रिएट करू शकत नाही की एवढे ₹1000 लोक घालतील, असं पण असतं. सो दॅट्स अनालिटिक्स, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे वगैरे. लास्ट जे बुलेट आहे ज्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणतो आपण, की आम्ही एवढा पैसा घातला आणि आम्हाला काय मिळालं, ते आपल्याला अनालिटिक्सच्या थ्रू कळू शकतो. सो दीज आर सम की टर्म्स विच आर इन vogue as far as digital marketing is concerned. If you don't have any questions at this point, we will proceed to the next slide, please. सो तुम्ही म्हणाल हे सगळं ठीक आहे, डिजिटल मार्केटिंग आम्हाला माहितीच आहे, दिस इज द फ्युचर, यात काय तुम्ही नवीन सांगता, मग आम्ही काय करू आता. तर देर आर कोर्सेस, पण अगेन आय एम शुअर यू विल बी प्राऊड टू नो आफ्टर गुगल your company's name is there, AICPTR. I will leave it to sir to talk about that either now or later, whenever as per his convenience and your all convenience. But there are courses available. Sir, you would want to speak here? हॅलो, कन्क्लूड करताना बोलेल मी. ओके सर. सो या काही कंपन्या आहेत ज्यांचे, आता फॉर एक्झाम्पल मला विचाराल पर्सनली तर कोर्सेरा नावाचं तुम्हाला जे दिसतंय डावीकडे खाली, त्यांचे कोर्सेस मी करतोय सध्या आणि पूर्वीही केलेले आहेत. खूप फेमस वेबसाईट आहे ही आणि खूप चांगले क्वालिटी कोर्सेस त्यांच्याकडे अवेलेबल असतात. नॉट ओनली इन डिजिटल मार्केटिंग, इन एनिथिंग अँड एव्हरीथिंग म्हटलं तरी हरकत. सो लेट्स प्रोसीड टू द नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो मगाशी मी जे म्हटलं की मी काही की टूल्स बद्दल बोलेन. सो या डिजिटल मार्केटिंगमध्ये काही इम्पॉर्टंट वर्ड्स असतात. कीवर्ड कसे शोधायचे, ज्याला आपण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणतो, त्याच्यामध्ये कीवर्ड्स खूप इम्पॉर्टंट असतात. म्हणजे काय की त्या स्टुडंटला काय महत्वाचं वाटतं त्याच्या आयुष्यात, हे शब्दांमध्ये मांडून त्यातले काही शब्द आपल्या वेबसाईटवर टाकणे, अगदी थोडक्यात सांगायचं
त्या स्टुडंटला जे महत्वाचं वाटतं, आपल्या पोटेन्शियल कस्टमरला जे महत्वाचं वाटतं त्याच्या आयुष्यात घडावं. आणि आय एम टॉकिंग अबाउट प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ, बोथ. ऑनलाईनमध्ये हे एक बरं असतं, नथिंग सॅक्रोसॅन्ट, नथिंग, नो कंपार्टमेंटलायझेशन, सो एव्हरीथिंग इज. सो ते कीवर्ड्स सर्च करणं, त्याच्यासाठी काही वेबसाईट्स आहेत, त्याची मी नावं टाकलेली आहेत. त्याचं पहिलं नाव KW फाइंड आहे. मग इन्फ्लुएन्सर्स म्हणून असतात. अगेन फ्यू ऑफ यू मस्ट हॅव हर्ड इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. म्हणजे आज इंडियामध्ये नंबर 1 इन्फ्लुएन्सर कोण आहे, तर विराट कोहली. आता इमॅजिन करा, विराट कोहलीने जर ट्विट केलं किंवा लिंक्डइनवर टाकलं किंवा फेसबुकवर टाकलं की अरे AICPTRचा कोर्स माझ्या कुठल्या तरी नात्यातल्या माणसाने केला आणि भन्नाट कोर्स आहे. झालं, कंपनी करोडपती बनली तुमची रातोरात. कारण आज तो नंबर 1चा इन्फ्लुएन्सर आहे इंडियामधला. त्याला फॉलोअर्स मिलियन्स मध्ये आहेत. ओके, सो लाईक दॅट. म्हणजे तुम्ही गुगल केलं तर दिसेल तुम्हाला टॉप 10 इन्फ्लुएन्सर्स कोण आहेत. मग आपल्या फील्डमधले इन्फ्लुएन्सर्स कोण आहेत. सो दॅट्स अनदर ॲस्पेक्ट ऑफ डिजिटल मार्केटिंग. हे शोधणं, मग हे कसं शोधायचं, त्याचं हे टूल आहे मी जे तुम्हाला दिलं. नंतर हॅशटॅग असतात, फीड ॲग्रिगेटर म्हणून असतं, युट्यूब चॅनल क्रॉलर. बिलीव्ह मी, मला माहित नव्हतं हे काय. युट्यूब माहिती होतं मला, पण व्हॉट इज युट्यूब चॅनल क्रॉलर, आय डिड नॉट नो दिस. आय लर्नड दिस थ्रू अ कोर्स. सो पॉडकास्ट, आता प्रत्येक गोष्टीवर मी नाही बोलू शकत कारण वेळ मला वाटतं ऑलरेडी आपण हॅव एक्सिडेड द टाइम. कन्व्हर्सेशनल डेटा ॲग्रिगेटर, हे सगळ्या जार्गन्स आहेत, पण हे अतिशय, हे सगळे खांब आहेत डिजिटल मार्केटिंगचे. डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी गेट्स फॉर्म बिकॉज ऑफ दीज की टर्म्स. सोशल मीडिया शेड्युलर म्हणजे काय, की मला परवा मी लग्नाला जाणार आहे बरं का, पण मला एक 2-4 पोस्ट करायचे आहेत लिंक्डइनवर. तर तुम्ही आजच ते शेड्यूल करून ठेवू शकता. 3 दिवसांनी एक मशीन आपोआप ती पोस्ट करतं तुम्ही सांगितलेल्या वेळेला. तुम्ही लग्नात आहात, पण तुमच्या फीड, तुमच्या अकाउंटवरनं, तुमच्या पेजवरनं ती पोस्ट होऊ शकते. दॅट इज कॉल्ड सोशल मीडिया शेड्युलर. मग URL शॉर्टनर आहे आणि कंटेंट फाइंडर आहे. ह्याच्याबद्दल आपण कधीतरी बोलू अधिक डेप्थ. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हां, तुम्हाला अजून एक मी थोडंसं हे देतो. या स्लाइडचा तुम्ही फोटो घेतलात तरी चालेल किंवा लिहून घेतलं तरी चालेल. पण तुम्हाला जर अधिक माहिती मिळवायची असेल की बाबा डिजिटल मार्केटिंग ठीक आहे, 1 तासाचं सेशन झालं, मी काही प्रश्न पण विचारले, पण हे खूप मोठं आहे हो, मला ऑनगोईंग बेसिसवर वाचायचं तर काय करू. तर हे ब्लॉग्स आहेत. त्या काही कंपन्या आहेत, त्या ब्लॉगिंग करतात, रोज करतात, आठवड्याला करतात, 4 दिवसांनी करतात. आणि या जगातल्या आणि इंडियातल्या टॉपचे लोक तरी आहेत किंवा कंपन्या तरी आहेत. सो क्वालिटी इज अश्युअर्ड. भरपूर काही शिकू शकता तुम्ही. गॉन आर दोज डेज की मी शाळेत गेलो, तिथे बसलो, कोर्स केला आणि मला शिकायला मिळालं. तो तर करायचाच आहे, पण त्याच्याबरोबर आपल्याला ऑनगोईंग एज्युकेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो आय अज्युम अँड प्रिझ्युम दॅट you have taken a photo or you have written down. If you are interested, can we move to the next slide please. मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं या सेशनच्या सुरुवातीला की मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे. तर आता तो व्हिडिओ दाखवायच्या आधी मी तुम्हाला हे सांगेन की एरियल ब्रँड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, प्रॉक्टर अँड गॅम्बलचा ब्रँड आहे. डिजिटल मार्केटिंगमध्ये व्हिडिओ मार्केटिंग याला खूप महत्व आलेलं आहे. सध्या प्रचंड महत्व आलं. व्हिडिओ, आम्ही सुद्धा पहिलं व्हिडिओ बघतो. समजा एक टेक्स्ट पोस्ट आली आहे मोठीच्या मोठी आणि एक व्हिडिओ आलाय, तर पहिलं व्हिडिओकडे बोट जातं. सो कंपन्यांनी हे केव्हाच ओळखलं आणि दे हॅव स्टार्टेड डुईंग व्हिडिओ मार्केटिंग. पण त्याच्यामध्ये सुद्धा किती हुशार असतात कंपन्या. सोशल मार्केटिंग म्हणून त्यांनी एक आहे. म्हणजे काय, काही व्हिडिओ बघून आपल्या डोळ्यात पाणी येतं. पाणी आल्यावर आपण काय करतो, पुढची स्टेप लई वारी म्हणतो आणि तो शेअर करतो आपल्या सगळ्या ग्रुप्समध्ये, आपल्या सगळ्या हितचिंतकांना. मग कंपन्यांनी हे ताडलं, ओळखलं आणि त्यांनी असे व्हिडिओज तयार केले की आम्हीच ते फॉरवर्ड करतो 10 लोकांना. त्यातला हा एक व्हिडिओ आहे. कॅम्पेन आहे शेअर द लोड, क्लायंट वगैरे सगळं लिहिलेलं आहे तिकडे. सो आय जस्ट वॉन्टेड टू गिव्ह ड्यू क्रेडिट्स टू दोज पीपल हू हॅव टेकन एफर्ट्स इन प्रिपेअरिंग दिस व्हिडिओ. आय विल रिक्वेस्ट दॅट वी विल सी दिस व्हिडिओ. मैं पूरन पोली बना रही हूँ, तेरे भाई की फेवरेट. तेरे रूम की क्या हालत बना रखी है इसने ना, बस पूछ मत. हाँ, तो तू बता रही हूँ सुबह सुबह कैसे फोन किया.
ऑफिस नहीं गई? क्या? जॉब छोड़ दिया मतलब? अरे ऐसे कैसे? कितनी तरक्की हुई थी तुम्हारी। ये हम भी कितना प्राउड फील कर रहे थे। अचानक ये जॉब छोड़ना, रियू, कैसे? क्या हुआ? दीदी जॉब छोड़ रही है। क्यों? पर बेटा, शादी के बाद घर के काम बढ़ जाते हैं, लेकिन तू अकेली थोड़ी है। आकाश भी तो है तुम्हारे साथ, वो घर के काम में तुम्हारी हेल्प कर सकता है ना? अरे उसे घर का काम नहीं आता मतलब? ऐसे कैसे नहीं आता? नहीं आता होगा। गलती हमारी है। बेटियों को पैरों पे खड़ा होना सिखाते हैं, लेकिन बेटों को हाथ बटाना नहीं सिखाते। तो और एक बार सोच ले। मैं रात को फोन करती हूँ। क्या हुआ माँ? क्या हुआ माँ? गलती हो गई, सुधार रही हूँ। सो आता हा, कॅन यू हिअर मी? ओके. सो हा व्हिडिओ दाखवण्यामागचं पर्पज इज नॉट टू इम्प्रेस यू ऑन शेअर द लोड अँड ऑल दॅट स्टफ. पण एक एक्झाम्पल म्हणून 2019 मध्ये, लास्ट इयर 2019, दिस वॉज वन ऑफ द टॉप videos as far as digital marketing is concerned. So that was the whole idea of showing you this video. So digital marketing is everything what you do online, trying to sell your product, reach your customers, current customers and prospective customers. That is what we saw on the first slide. The next slide, please. So this is the last slide of my this session. बुलेट्स तुमच्या समोर आहेत. सो अनफॉर्च्युनेटली झालं काय, काही वर्षात जेव्हा डिजिटल मार्केटिंग मूळ धरायला लागलं भारतामध्ये आणि ग्लोबली ऑल्सो, फर्स्ट अँड देन इंडिया, आपल्याकडे थोडंसं असं होतं ना की अरे वा मस्तच, आता सगळं झालं, डिजिटल मार्केटिंग करणार आणि आम्ही करोडो कमावणार. असं करून काही कंपन्यांनी थोडासा लॉस पण केला, प्रॉमिस केलं लोकांना की अरे आता आम्ही तुम्हाला लाईक्स देतो, 1,00,000 लाईक्स देतो, एवढे देतो, एवढे रिट्वीट्स देतो, एवढे शेअरिंग देतो, वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं या मार्केटचं नुकसान झालं, नाव खराब झालं. सो प्लीज बेअर इन माइंड की हा एक चॅनल आहे, हे म्हणजे सर्वस्व नव्हे. हे फक्त हेच केल्यानेच आमचा फायदा होणार आहे असं नाही, पण हे एक डेफिनेटली मीडियम आहे. गोल इज स्टिल द प्रीडिटर्मिन्ड क्लायंट ऑब्जेक्टिव्स, रेव्हेन्यू इन्क्रीज होणं, लोअर कॉस्ट, इम्प्रूव्ड एंगेजमेंट. आता हे बिझनेसेससाठी आहे, तुमच्यासाठी त्या स्टुडंटला व्हॅल्यू मिळणं, सर्टिफिकेट मिळणं आणि सर्टिफिकेट बरोबर नॉलेज मिळणं आणि त्याचा त्याला फायदा होऊन आयदर जॉब मिळणं किंवा त्याला जे काही करायचं ते होणं. So don't fall in love with this channel. This is not the only thing, but yes, this is a very important aspect of business today. आणि marketing तर आहेच, looking at the business from customers perspective. So as far as this session is concerned, I have tried to give you in a nutshell and over to Parth.
वाटते सर? सर याच्यात मला एक प्रश्न आपल्याला असा विचारायचा इच्छितो की आता डिजिटल मार्केटिंग आणि सध्याचा जो कोविडमुळे लॉकडाऊन आहे, तर आपला जो टार्गेट ऑडियन्स आहे, जसं आपण मगाशी तुमच्या स्लाइड्स मध्ये बघितलं की ऑडियन्सला तुम्हाला द्यायला पाहिजे KYE जे तुम्ही म्हटलं होतं, तर त्या दृष्टीने आज आता कोणी फिजिकली आपल्याला अवेलेबल नाहीये, मग ते कस्टमर पर्यंत आपण डिजिटल मार्केटिंगच्या चॅनल मधनं कसं पोहोचू शकतो? ओके. सो आता याला स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर तर असं नाही देता येणार की हे करा म्हणजे तुम्ही हे होईल. म्हणजे याला डिजिटल स्ट्रॅटेजी वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत, ते लॉंग टर्म आहेत. पण आत्ता अगदी प्रॅक्टिकली ग्राउंड लेवलला जर आपण विचार केला तर तुमचे जे काही सगळे तुम्ही आहात ऑल इंडिया, तुमची फेसबुक अकाउंट्स असतील आय एम शुअर. तर या फेसबुक अकाउंट्सवर तुमचे जर विद्यार्थी, पोटेन्शियल कस्टमर्स यांना जर तुम्ही गेल्या काही वर्षामध्ये बिल्ड केलेलं असेल तुमच्या त्या फेसबुक याच्यामध्ये, तर काही पोस्ट तुम्ही क्रिएट करू शकता, जनरेट करू शकता, ज्या या लोकांना म्हणजे ज्याला आपण एंगेजमेंट म्हणतो. सो डिजिटल स्ट्रॅटेजीमध्ये एक खूप महत्त्वाचा शब्द आहे विच इज कॉल्ड एंगेजमेंट. आणि नर्चरिंग नंतर येतं, लोक नर्चरिंग करायला जातात, पण अगेन दॅट्स अ डिफरंट. सो काही पोस्ट तुम्ही याच्यावर टाकू शकता. दुसरं एक आहे, तुमच्याकडे जर इंस्टाग्राम अकाउंट तुम्ही क्रिएट केलं नसेल तर ताबडतोब करा, कारण जेनझेड इंस्टाग्रामच वापरते. फेसबुकपासून लांब चाललेत जेनझेड आता हळूहळू. व्हॉट्सॲपपासून लांब जाऊन स्नॅपचॅट वापरायला लागलेले आहेत, पण ठीक आहे, व्हॉट्सॲप अजूनही खूप वापरतात. तर व्हॉट्सॲप मार्केटिंग आणि फेसबुक मार्केटिंग हे काहीतरी क्विक आपल्याला माइंडशेअर घेणं महत्वाचं आहे. सो फिलिप कोटलर जेव्हा काही वर्षांपूर्वी इंडियात आले होते, फिलिप कोटलर इज आय एम शुअर मोस्ट ऑफ यू हर्ड हिज नेम, मार्केटिंग गुरु म्हणतात त्यांना. तेव्हा त्यांनी आपल्या इंडियन्सना हा सल्ला दिला होता की असा जो काळ असतो, तेव्हा 2008-2009 नंतर जागतिक मंदी आली होती, तेव्हा ते इंडियात आले होते, की अशा काळात काय करायचं असतं. तर मार्केट शेअर जरी नाही मिळाला तरी माइंड शेअर घ्या, आत्ता त्यांच्या मनामध्ये घुसा, त्यांच्या हृदयामध्ये घुसा, आणि मग त्याचं कन्व्हर्जन होईल मार्केट शेअरमध्ये लेटर. सो मग हे घुसायचं कसं, तर त्यांना जे आवडेल ते विषय, पण तुमचा बिझनेस लाईन याचं कुठेतरी एक सिनर्जी करून असे जर मेसेजेस आपण काही तयार करू शकतो आणि ते जर आपण पोस्ट केले तर आय थिंक दॅट विल हेल्प. नंबर 1. नंबर 2, मेसेजेसमध्ये व्हिडिओचा जर वापर करता आला, बरोबर, तुम्हाला जर वाटत असेल की व्हिडिओ मार्केटिंग, अरे हे असं एरियल वगैरे मोठ्या कंपन्या, प्रॉक्टर अँड गॅम्बल, पण सर आजकाल आयफोन असतात लोकांकडे, वन प्लस असतात, स्मार्टफोन्स असतात, त्याच्यावर व्हिडिओ घेणं काही अवघड नसतं. थोडंसं ज्याला आपण इंजिनिअरिटी म्हणतो, थोडीशी इन्साईट, अगदी 1 मिनिटाचा व्हिडिओ, हल्ली कोणी 10 मिनिटाचा व्हिडिओ बघत नाही, 15 मिनिटाचा व्हिडिओ बघणं कठीण झालेलं आहे. 1 मिनिटाचा, 2 मिनिटाचा व्हिडिओ, त्यात कोर्सचं महत्व, कुठेही कोर्स बद्दल न बोलता, कारण द मोमेंट यू स्टार्ट स्पीकिंग अबाउट कोर्स किंवा काहीतरी विकतायत मला, हा स्मेल आला की एंगेजमेंटला धोका पोहोचतो. सो एक गोष्ट मी बोललो नाही, यात फनेल मार्केटिंग नावाचा प्रकार असतो, कारण बोलायसारखं खूप आहे. पण सो कमिंग बॅक, आय थिंक फेसबुक, इंस्टाग्राम शुड हेल्प, एंगेजमेंट शुड हेल्प, mindshare should be your goal right now, so that when people start thinking of spending money, when they come out, they will think of you first. Over to you, sir. तर आता आपण सर एक क्वेश्चन आन्सर सेशन कडे येऊया. फार सुंदर रीतीने आज तुम्ही आम्हाला डिजिटल मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंग एवढा मोठा विषय आहे, एवढ्या छोट्या वेळामध्ये तुम्ही आमच्यापर्यंत तो पोहोचवला, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज आता जे शेवटचे 10-15 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहेत, त्यामध्ये आपण आपले जे पार्टिसिपंट आहेत त्यांना विचारूया की त्यांना काही क्वेश्चन किंवा त्यांना काही क्वेरीज आहेत का, आणि याच्या व्यतिरिक्त जर काही कोणी विचारू इच्छित नसेल तर त्यांनी आम्हाला ईमेल वरती विचारावं. सरांनी नंतर त्यांचे स्लाइड शेअर करतील सर, त्याच्यात त्यांचा ईमेल आयडी वगैरे दिलेला आहे, किंवा तुम्ही AICPTR वरती कधी पण या ईमेल पाठवून तुमच्या क्वेरीज तुम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकता. आता थोड्याच वेळामध्ये AICPTR पण ऑनलाईन कोर्सेस वरती आम्ही फोकस करणार आहोत. तर त्या दृष्टीने आजचा हा डिजिटल मार्केटिंग वेबिनार आपण ठेवलेला होता.
तर कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी ते जरूर सरांना विचारावे. नमस्कार सर, मी पद्मा भाटकर. नमस्कार. नमस्कार. तुमचं सेशन खूपच छान चाललंय आणि हा म्हणजे तसा रटाळ विषय असून सुद्धा तुम्ही खूप एखाद्या संगीत मैफिलीसारखा तो छान अगदी आतापर्यंत सजवलाय. मला एक असा प्रश्न आहे की मी तर गृहिणी आहे आणि मला जर ह्या डिजिटल मार्केटिंग आता जर पोस्ट कोरोना काही प्रॉब्लेम्स आता मुलांना स्टुडंट्सना येतील की फूडचा प्रॉब्लेम येईल, होममेड फूड वगैरे, तर ते मला कसं करता येईल? मला जर घरूनच करायचं असेल तर मी ह्याच्यात डिजिटल कसं इन्व्हॉल्व करून काय करू शकेल? किंवा स्मॉल कमॉडिटीज असतील मी घरी बनवत असेल, स्पायसेस असतील, काही ज्युसेस असतील, तर ते मी कसं करू शकते? इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि तुमच्यासारखे सर्वप्रथम धन्यवाद. मला माझं सेशन आवडलं. आय अप्रिशिएट युअर वर्ड्स. तुम्ही जे आता म्हणालात की कमोडिटीज आहेत त्या तुम्हाला जर मार्केट करायचे असतील ऑनलाईन, सो देर आर मीन्स अँड वेज ऑफ डुईंग दिस. एक विषय मी इथे थोडासा घेतला नाही किंवा अगदी धावत पळत घेतला असं म्हणता येईल, तो म्हणजे ऑनलाईन कम्युनिटीज. सो तो एक शब्द आला होता ऑनलाईन कम्युनिटीज म्हणून. सो इथे तुमचा जो टार्गेट ऑडियन्स आहे नॅचरली तो गृहिणी हा टार्गेट ऑडियन्स असणार. स्पायसेस हे जर प्रॉडक्ट असेल, प्रत्येक गोष्टीला एक प्रॉडक्टला किंवा सर्व्हिसला एक टार्गेट ऑडियन्स असतो, ज्याची ती नीड असते किंवा कस्टमर असतो, कन्झ्युमर असतो. तसं स्पायसेसला नॅचरली पुरुषांपेक्षा बायका जास्त मोठ्या प्रमाणात ते टार्गेट ऑडियन्स आहे. सो यू विल हॅव टू टार्गेट विमेन. आणि मग विमेन म्हटल्यावर अगदी थोडक्यात सांगतो की त्यांच्या ऑनलाईन काही कम्युनिटीज असतात. सो एक ऑनलाईन मॉम्सच्या काही कम्युनिटीज आहेत, त्या तुम्ही जर फेसबुकवर किंवा दुसऱ्या चॅनल्सवर शोधल्यात तर तुम्हाला याचं उत्तर मिळू शकेल. हे एकच एक्झाम्पल झालं. आय एम शुअर तुम्ही फेसबुकवर आहात, राईट? हो. हो. सो हे ऑनलाईन मॉम्स म्हणून एक काहीतरी त्याची साईट आहे. मला आता एक्झॅक्ट स्पेसिफिक साईट नाव आठवत नाही, पण तुम्ही फेसबुकवर जाऊन ऑनलाईन मॉम असं टाईप केलं तर तुम्हाला ती अख्खी कम्युनिटी ओपन होईल. तिथे फक्त बायकाच ऍडमिन आहेत, बायकाच तिथे येतात, त्या मॉम्स असतात. त्या वर्किंग मॉम्स असतील, नॉन वर्किंग मॉम्स असतील. आणि मग त्याच्यात परत डिजिटल मार्केटिंगमध्ये काही ऍस्पेक्ट्स आहेत की तुम्ही तुमची पोस्ट कधी करता. एक हिंट किंवा टिप म्हणून देऊन ठेवतो आणि मग मी माझं उत्तर संपवतो. साधारण असं बघितलं गेलंय की रात्री 10 नंतर किंवा 9:30-10 नंतर या बायका ऑनलाईन येतात, कारण तोपर्यंत स्वयंपाकघरातली कामं सगळी झालेली असतात. हल्ली ती वेळ 10:30, 11, 11:30 अशी सुद्धा हो घातलेली आहे. सो या वेळेला जर काही पोस्ट केली तुमच्या स्पाइस बद्दल किंवा तुमच्या स्पाइस मध्ये डिफरंट काय आहे, वेगळं काय आहे, त्याचा बेनिफिट काय आहे, याच्याबद्दल काही पोस्ट करता आली तर करून बघा. आणि या कम्युनिटीज शुड हेल्प यू. ओके. आणखीन एक मला सर विचारायचं आहे की कदाचित हा वेगळा असेल याच्यापेक्षा, पण आमची एक मानसिक तयारी नसते की आता मी हे कसं करू, तर त्याच्यावर मला मात कशी करता येईल? म्हणजे लोक काय म्हणतील, थोडक्यात मी आता हे केलं तर मला लोक काय म्हणतील, काय करू, तर त्याच्यासाठी मला तुमच्याकडून मार्गदर्शन हवं. सो तुम्हाला एक उदाहरण म्हणून आता बोलतो. एक जस्ट टू अंडरस्टँड की तुमचा प्रश्न मी बरोबर समजून घेतलाय की नाही. तुम्हाला म्हणायचंय की लोक म्हणतील हे काय आहे, लोक नावं ठेवतील, या दृष्टीने तुम्ही विचारताय हा प्रश्न, बरोबर? बरोबर बरोबर. ग्रेट क्वेश्चन. सो आता आपण हे थोडंसं ऑनलाईन ऑफलाईन बाजूला ठेवूया. एक असं अज्युम करूया की चितळे बंधूंनी जेव्हा व्यवसाय चालू केला तेव्हा त्यांनी दूध घरोघरी पोचवायला सुरुवात केली. हे तुम्हाला माहिती असेलच. हो हो. मराठी माणूस हो. दुधाचा व्यवसाय चालू केला. एका जागेहून 100 घरांमध्ये दूध पोचवणे. आता याला लोक काय म्हणाले असतील तेव्हा, आणि आज लोक चितळ्यांबद्दल काय बोलतात हे आपल्या सगळ्यांसमोर आहे. सो मला वाटतं कुठलाही व्यवसाय, आता पोळी भाजी केंद्र कितीतरी आहेत, कितीतरी बायका उत्तम रीतीने ती पोळी भाजी केंद्र चालवतात, कितीतरी लोकांचं पोट भरतात.
सो कुठेतरी ते मानसिक तयारी करावी लागेल. थोडंसं निगेटिव्ह वाटेल, पण आपण मराठी लोक थोडे या बाबतीत कमी पडतो आपण. आणि आपल्या बोलण्यात पण असं खूप येतं की गुजराती लोक बघा, त्यांच्या रक्तातच बिझनेस असतो. असं काही हो. नसतो, कोणी रक्तात काही घेऊन येत नाही. बिझनेस काही जेनेटिक्सचा विषय नाहीये. इट्स नॉट जेनेटिकली ट्रान्सफर, इट्स ऑल बिहेवियर. थोडंसं ज्याला कंडिशनिंग म्हणतो, सायकोलॉजीमध्ये तुम्ही जर थोडंसं वाचन केलं असेल, एक पावलाव एक्सपेरिमेंट म्हणून आहे. म्हणजे एक बटन दाबलं की बरोबर तसंच होतं, असं ते आपल्या डोक्यातच असतं. बाकी ते आपल्यालाच ते त्याच्यावर मात करायचे. आय डोंट थिंक डिजिटल मार्केटिंग विल प्ले अ रोल. पण मी तुम्हाला थोडंसं एक सिल्वर लाईनिंग देतो याच्यामध्ये. ऑफलाईन जर बिझनेस, फिजिकल बिझनेस चालू केला असता तर दुकान काढून तिथे बसावं लागलं असतं तुम्हाला. इथे ऍटलिस्ट तसं नाहीये. नंबर 1. नंबर 2, तुम्हाला जर तुमची आयडेंटिटी वेगळी ठेवायची असेल, तुम्हाला जर लोकांना कळू द्यायचं नसेल तुम्ही बिझनेस चालू केलाय, तर तुम्ही वेगळ्या नावाने अकाउंट ओपन करू शकता. आय नो दिस इज नॉट एथिकल, पण लोक करतात. आता हे जे कुठली सिरियल होती ती मध्ये, त्याचे पिक्चर्स पण निघाले, पुस्तकं निघाली. हॅरी पॉटरची रॉलिंग म्हणून एक ऑथर आहे, तिने काय केलं, तिने आधी वेगळ्या नावाने सुरू केलं लिहायला आणि नंतर ती प्रकाशित होते. सो दॅट्स वन मोर वे. आय विल नॉट स्ट्रॉंगली रेकमेंड दॅट. कुठेतरी मनालाच तुम्हाला समजूत घालावी. पण सर छान सांगितलं. मला चितळ्यांचं उदाहरण खूप पटलंय. खूप छान सांगितलं. धन्यवाद. आय एम ग्लॅड. सर आपल्या बरोबर अमित कॉम्प्युटर्स आहेत पुण्यावरनं, त्यांना काही प्रश्न विचारायचे. शुअर. नमस्ते सर. नमस्ते. सर माझा प्रश्न पाध्ये सरांसाठीच होता. मी त्यांना प्रायव्हेटली मेसेज केलेला आहे. इट्स अप टू हिम. थँक्स सर. सर जे तुमचे एक्सपिरियन्स जे आहेत डिजिटल मार्केटिंग आणि त्याच्याबद्दल मला काय आम्ही तुम्हाला वेळ देतो, आपण आता बोलू शकतो. येस सर, डेफिनेटली. सर बऱ्याच ठिकाणी मी डिजिटल मार्केटिंगचे सेशन्स घेतो. आत्ताच मॅडमने विचारलं होतं की लोक काय बोलतील. बेसिकली आता डिजिटल मार्केटिंगमध्ये लोक काय बोलतील याचा आपण विचार करू नये. कारण का जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचू आपण आपलं प्रोडक्ट सर्व्हिसेस घेऊन, याच्यावरती आपलं नेहमी स्ट्रेस असलं पाहिजे. सो निराश होऊन कधीही आपण काही काम करू शकत नाही किंवा लोक काय बोलतील याच्याकडे जास्त लक्ष नाही द्यायचं. उलट सध्या लोक काही बोलायला लागली म्हणजे आपला मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचतोय हे असं आपण समजून घेतलं पाहिजे. ओके, थँक्स सर. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. सो नाईस ऑफ यू. व्हेरी व्हेरी गुड व्हॅल्यू ऍडिशन. आय अप्रिशिएट दॅट. छान त्यांनी मेसेज दिलाय आपल्यापर्यंत की निराश होता कामा नये आणि निराशेमधनं तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आणि सक्सेस पुढे लिहिलेली आहे. छान मेसेज त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवला. आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपल्याकडे आहे वेळ, तर आपण विचारू शकतो. सर माझ्या पुढच्या स्लाइड मध्ये मी ईमेल आयडी दिलेला आहे. मे बी दॅट स्लाइड कॅन बी शोन. सो ईमेल पण घेता येईल लोकांना. तुम्हाला कोणाला काही टिप्स हव्या असतील डिजिटल मार्केटिंग मध्ये तर मी ट्विट करत असतो अधनं. माझं ट्विटर हँडल मी दिलेलं आहे स्लाइडवर. आयदर यू कॅन फॉलो मी और यू कॅन सर्च दॅट हँडल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही डिजिटल मार्केटिंगवर गोष्टी दिसतील. लिंक्डइनवर सुद्धा मी अवेलेबल आहे आणि लिंक्डइनवर सुद्धा मी काही पोस्ट करत असतो. पण काय आहे, मी हेल्थकेअर मध्ये असल्यामुळे माझ्या पोस्टच्या जास्त करून फार्मा रिलेटेड असतात. पुण्यावर अमित सरांना काही विचारायचं सर, प्लीज विचारा तुम्ही. सर एक छोटीशी गोष्ट मी शेअर करू इच्छितो. आज बरेच कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालक ऑनलाईन काही ना काहीतरी डिजिटल मार्केटिंगचा अभ्यासक्रम शिकत आहेत. बऱ्याच जणांनी त्याच्यावरती अभ्यास देखील केलाय. परंतु माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे, एक 100, 200, 500 रुपये घालून तुम्ही जाहिरात करायला सुरुवात करा. काही घाबरू नका. 500, 1000 रुपयांनी असं काही मोठं नुकसान होत नाही किंवा आपल्या इन्स्टिट्यूटचं नाव खराब होईल किंवा आपल्याला काही लोक बोलतील याचा कृपया विचार करू नये.
प्लीज स्पेंड दॅट 200 to 1000 रुपीज. मी तर म्हणेल 2000 रुपयेपर्यंत 10 दिवसासाठी आपण मार्केटिंग वरती खर्च करा. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं आपली प्रोडक्ट आणि सर्व्हिस लोकांना आवडतीये का नाही, लोक एन्क्वायरीज लीड्स जनरेट होते का नाही, हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर फक्त शिकत राहिलो आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन नाही केलं तर हातातून वेळ निघून जाईल. आता हीच वेळ आहे की जिथं आपण ऑनलाईन आपलं प्रेझेन्स दाखवणं खूप गरजेचं आहे. कारण का मी माझ्या बऱ्याच सेशन मध्ये जेव्हा लोकांशी संवाद साधतो आणि आठवड्याभरानंतर त्यांना फीडबॅक विचारतो, सर सगळं शिकलोय परंतु पैसे टाकू का ऑनलाईन. आज सुद्धा बरीच लोक ऑनलाईन नेट बँकिंग करायला किंवा पेमेंट करायला का घाबरतात समजत नाही. थोडस पैसे स्पेंड करा, तुम्हाला डेफिनेटली त्याच्यातून काही ना काहीतरी चांगलंच शिकायला भेटेल. सो माझी रिक्वेस्ट सर्वांना आहे की प्लीज सम काहीतरी एक छोटीशी अमाऊंट बाजूला काढून मार्केटिंगवर दर महिना तुम्ही स्पेंड करणं खूप गरजेचं आहे. येस सर. तर एक छान त्यांनी आपल्याला एक कन्सेप्ट सांगितला की कुठलंही मार्केटिंग आपल्याला करताना थोडीफार अमाऊंट आपल्याला स्पेंड करावं लागेल, ज्यांनी करून आपल्याला स्वतःला अनुभव घेता येईल की आपण जे आहे मार्केटिंग मध्ये कसं सक्सेसफुल होऊ शकतो. तर त्यांचे हे विचार फार मला आवडले. आणखी कोणाला काही विचारायचं असेल तर आपल्याला प्लॅटफॉर्म ओपन आहे. योगेश. ओके सर. आजच्या सेशनसाठी जमलेल्या सर्वांचे हार्दिक आपण आभार मानूयात की सर्वांनी आमच्या विनंतीला मान देऊन आजचे सेशन जॉईन केले. आणि अनिरुद्ध सरांनी आपल्याला आजच्या सेशनमध्ये डिजिटल मार्केटिंग याबद्दल चांगले आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. याच्याबद्दल आपल्याला सर्वांना नक्कीच याचा फायदा होईल. पुढे आपल्या वाटचालीबद्दल किंवा आपल्या सेंटरच्या मार्केटिंगसाठी याचा नक्कीच चांगला फायदा होईल. थँक्यू सर. जमलेल्या आणि सर्वांचे, पाध्ये सरांचे, राजन सरांचे आणि AICBT सर्व स्टाफचे, आपल्या सर्व ATPचे, ZLCचे, अमित सरांचे, यांचे धन्यवाद. खूप धन्यवाद सर्वांना. याच्यात बोला आणखीन सर. एक थोडं ऍड करू इच्छितो की आज आपल्याला अमित सर आणि पद्मा भटकर यांनी जे प्रश्न विचारले आणि आपल्याला जे प्रोत्साहन दिलं त्याच्याबद्दल उपस्थित राहिल्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद सर. आपल्याला काही शंका असतील तर आता या ज्या स्क्रीनवरती तुम्हाला आपली ईमेल आयडी दिसतोय, आपली वेबसाईट दिसते, मोबाईल नंबर आहेत, फोन नंबर आहेत, ऍड्रेस आहे आणि खाली एक तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट आजच्या कार्यक्रमाबद्दल जो आपला काही फीडबॅक असेल तो खाली आपल्याला फीडबॅक दिलेला आहे फॉर्म, फीडबॅक फॉर्म. त्या लिंक वरती जाऊन आपला फीडबॅक फॉर्म नक्की भरावा. याची पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. 2 सेकंद आपण पॉज राहूया किंवा स्क्रीनशॉट घ्या तुमच्या मोबाईलमध्ये. त्या फीडबॅक फॉर्मची लिंक आहे ती आपल्या इन्व्हिटेशन मध्ये पण तुम्हाला मिळालेली आहे. त्याच्यावरती जाऊन तुम्ही फीडबॅक नक्की देऊ शकता.